समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. भारतीय मराठी चित्रपट बांधकाम 7 वर्ष संस्था आहे आणि सातत्याने मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, त्याप्रमाणे कागदापत्री असतील वेशभूषा, संगीत हे सर्व पासून ते स्पॉट बॉयज पर्यंत यांच्याशी काम करणारी एकमेव संस्था आहे आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यताप्राप्त असलेली भारतातील एकमेव अशी संस्था की जिथे निर्मात्यांपासून स्पॉट बॉयज पर्यंत एकत्रित काम करतात. असंख्य अशा संस्था भारतात आहेत की ज्या फक्त निर्मात्यासाठी काम करतात, कोण कलावंतांसाठी करतात, कोण टेक्निशियनसाठी करतात, परंतु एकत्रितरित्या काम करणारी एकमेव अशी संस्था आहे आणि गेली 55 वर्ष हे कार्यरत आहे. ते होत असताना अनेक दिग्गजांनी याचं अध्यक्षपद भूषवलं, कार्यकारिणी सदस्य म्हणून बोलवलं, संचालक मंडळ म्हणून भूषवलेलं आहे. मी आणि आमचा समर्थ पॅनल ही कार्यकारिणी 2016 मध्ये मागे इलेक्शन झाली आणि त्या 14 जणांच्या डायरेक्टर बोर्डमध्ये आमचे 13 डायरेक्टर्स निवडून आले. त्यानंतर गेली 10 वर्ष आम्ही सातत्याने काम करत होतो. कोविडमध्ये थोडा आम्हाला प्रॉब्लेम्स आले, परंतु अशा अडचणीच्या काळात कलाकारांच्या पाठीशी राहण्याचं आम्ही ठरवलं. नेहमीच कलावंतांचा औषधोपचार असेल, त्यांना इतर कुठे मदत हवी असेल, वृद्ध कलावंतांची पेन्शन योजना असेल, अशा अनेक योजना आम्ही प्रथम राबवल्या. मॅक्सिमम कलाकारांना काम दिलं. आतापर्यंत पुणे, मुंबई, कोल्हापूर मध्ये कार्यरत असलेलं महामंडळ हे विस्तृत व्हावं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाव्या आणि गेली 50 वर्ष साताराला ऑफिस व्हावी मागणी होती. पण 2016 आम्ही निवडल्यानंतर आम्ही सातारचं ऑफिस केलं आणि आमच्या ऑफिस नंतर सातारमध्ये जवळजवळ 400-500 कलावंत या महामंडळाच्या सभासद झाले. अनेक सिरियल्स इथे येऊ लागल्या. ज्यावेळेस सिरियलच्या निर्मात्यांना सातारमध्ये काही गावात प्रॉब्लेम येऊ लागले त्यावेळेस महामंडळ त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहिलं. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून ऑडिशनमध्ये होणारी फसवणूक ही रोखली गेली. त्याचबरोबर महामंडळाच्या समाजात कलावंतांना जास्तीत जास्त काम मिळावं, नवीन टेक्निशियन तयार व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. हे करत असताना ज्येष्ठ आमचे संचालक स्वर्गीय अण्णा देशपांडे यांची आम्हाला नेहमी आठवण येते. अण्णा देशपांडे जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष 4 वर्ष माझ्याबरोबर संचालक म्हणून काम करत होते. ते अचानक आपल्यातून गेल्यानंतर अनेक प्रॉब्लेम चालू होते. भक्कम असा आमचा एक पाठीला काम चालून गेल्यामुळे अनेक अडचणी झाल्या आणि कालांतराने त्यांच्यासाठी किंवा त्यांचे आमचे असलेले संबंध त्यांच्या मुलांमध्ये राहू शकले नाही. परंतु काही हरकत नाही, दिनेश असतील किंवा महेश असतील हे त्यांच्या विचाराने काम करत आहेत, परंतु कुठेही बेस नसलेलं काम मार्फत होत आहे आणि यामुळेच सातारची प्रगती करायची असेल. ज्यावेळेस आम्ही आता संचालक मंडळासाठी कार्यक्रम निवडत होतो, पॅनल निवडत होतो, त्यावेळेस कोल्हापूर 4, पुण्यामध्ये 4, मुंबईमध्ये 8 असं आमचं 16 जणांचं पॅनल आणि 17वी जागा ही सातारसाठी द्यायची एक खास आम्ही आग्रह धरलो. त्यातून आमचे वासू प्रवीण पाटील हे सातारचे सुपुत्र आमच्या कला विभागात काम करतात. आता ज्या प्रकारे धनाजींनी सुरुवात केली, धनाजी आणि महेश देशपांडेंची डायरेक्ट फाईट आहे. ऍक्च्युली फाईट नाहीच आहे, केवळ प्रसिद्धीसाठी उभा राहिलेला हा माणूस आहे. कारण महेश देशपांडे हा प्रसिद्धीला हे झालेला व्यक्ती आहे, कोण आटोपलेला व्यक्ती आहे, कुठलंही काम नाही. त्याप्रमाणे सांगितलं की त्यांनी एक चित्रपट कधी छायाचित्रण म्हणून केलेलं नाही, कुठल्या कॅमेऱ्याचं नॉलेज नाही. केवळ उभं राहायचं म्हणून राहायचं. पॅनलला पुढच्या पॅनलला सीट मिळत नव्हतं. सातारामध्ये 115 मध्ये ती मिळावी म्हणून त्यांना उभं केलं. पण असं नसतं की आपण 5 वर्षात, मागच्या 10 वर्षात, 15 वर्षात सभासदांसाठी काय केलं. आमचे उमेदवार धनाजी सातत्याने या विभागात काम करत असताना कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग त्यांच्याकडे होता. तर सातत्याने कोविड पिरियड असेल, अडचणी असतील, कोण ऍक्सिडेंट झाला, कुणाला औषधोपचाराची मदत पाहिजे, कोणाचे ऍडमिशन्स आहेत मुलाचे, शारीरिक वस्तूंचं वाटप असेल काम करत, यासाठी सातत्याने काम करतात. त्यांचे वडील कोयाजी अंकर फार मोठे कॅमेरामॅन होते. 1962 सालापासून ते इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. म्हणजे 1962 सालापासून त्यांची जवळ परंपरा आहे. 70-80 वर्षाची परंपरा घराण्याची आहे आणि त्या काळात सातारामध्ये त्यांनी भरपूर चित्रपट केले.
पूर्वीचे एवढे जण कॅमेरा घेऊन जाणारा एकमेव कोणा यंत्र प्रसिद्ध होते. अजून सुद्धा किती लोक आठवण काढतात. एका आवाजात खांद्यावर कॅमेरा घेऊन जाणारा एकमेव माणूस होता म्हणजे कोणा यंत्र. त्यांचे सुपुत्र आहे. त्यांनी भरपूर चित्रपट बनवले. सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जो उभारायचं असेल तर आपण काहीतरी कलावंतांसाठी केलं पाहिजे, भक्कमपणे केलं पाहिजे. आम्ही विश्वासाने ऑफिस महेश देशपांडेंना इथे दिलं तर अण्णा देशपांडे आमचे गुरु होते, आमचे मित्र होते, विश्वासू होते. परंतु मुलं तशी वागली नाही. हे ऑफिस सुद्धा ज्याप्रमाणे ऍक्टिव्हली व्हायला पाहिजे होते इथे पुणे, मुंबई, कोल्हापूर बघा, तुम्ही औरंगाबाद बघा, बीड बघा, सावंतवाडी बघा, नागपूर बघा, एवढे ऍक्टिव्हिटी होतात. कलावंतांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा होतात ज्या आम्ही करतो. त्या सातारमध्ये कधीच झाले नाही. प्रताप गंगावणे सारखे आमचे गुरु लेखक म्हणून इथं आहेत, त्यांच्या मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं आणि लेखकांच्या कार्यशाळेत होऊ शकत होत्या. स्वतःला कदाचित डीओपी म्हणणारे महेश देशपांडे इथे आहेत. त्यांनी एखादी कॅमेऱ्याची कार्यशाळा घ्यायला पाहिजे. नवीन लोकांना हे कार्यशाळेतून मार्गदर्शन करावे. आपण जो उमेदवार आहोत आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ संचालक व्हायचं असेल तर यात त्यांना काही इंटरेस्ट नाहीये. शेवटच्या दिवसापर्यंत रात्रीपर्यंत मला म्हणून की मला काही उभं राहायचं नाही, काही नाही, फक्त प्रसिद्धीसाठी उभा राहणं एवढंच त्यांचं आहे. पण सभासद आणि कोणी या मुद्द्याला बळी पडत नाही. संपूर्णपणे आम्हाला महाराष्ट्रावर आम्ही भेटतोय, चांगला रिस्पॉन्स आहे. सातारचं सुद्धा भव्य तुम्ही ऑफिस आम्ही भविष्यात करणार आहोत. ते फक्त एक असणार आहे की ते ऑफिस आता महेश देशपांडेंच्या ताब्यात असणार आहे हे मी सांगणार आहे. तिथे अतिशय चांगली आम्ही तिथे कार्यक्रम नेमणार आहे. तिथं आम्हाला ऍक्टिव्हिटी दिसली पाहिजे. नटराजसारखे, नटराज शिंदे सारखे आहेत तिथं सातत्याने. दीपक देशमुख निर्माते आमचे, गणेश शिंदे, डॉक्टर पी.वाय. कोळी तर सिनियर पर्सन आहेत आमचे आणि मार्गदर्शक आहेत. सचिन ससाने दिग्गज, डॉक्टर डोईपोळे, बरेच नाव येईल सगळे आमचे मित्र. दीपक देशमुख तर फार जुने निर्माते आहेत, परंतु सातत्याने तुम्ही कधी इंटरेस्ट दाखवला चला महेश करतोय करून द्या ते बाजूला राहिले. परंतु आता दीपक देशमुख सारख्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आम्ही इथली थोडी बांधणार आहे आणि आम्ही चांगले कलावंत. आमचा फायदा काही नाही. आम्ही कधी येणार आहे, आम्ही तुम्ही कुठे असतो, मुंबईला असतात, हे कोल्हापूरला असतात. इथल्या लोकांनी इथल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे. तर इथली कार्यकारी चांगली झाली, इथल्या टेक्निशियनला प्रॉब्लेम आला, इथे शूटिंगच्या दरम्यान प्रॉब्लेम आला, इथं एखाद्या महिला जर एखाद्या व्यक्तीवर आरोप करत असेल आणि तो जर मतं मागत असेल तर याला काही अर्थ नाही अशा व्यक्तीला. तर हे होणं गरजेचं, चांगली निर्माते येणं गरजेचं आहे, निर्मात्यांच्या कार्यशाळा होणं गरजेचं आहे. सातारामध्ये आता निर्माते दिसत नाही. गणेश शिंदे एका प्रयत्न करतो त्या निर्मात्यांच्या पाठीशी राहील. सचिन ससानेला प्रॉब्लेम आला त्यावेळेस सातारच्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या कार्यशाळा करणं गरजेचं आहे. नवीन कलावंत येतात तर त्यांना इथं होणाऱ्या सिरियलमध्ये काम कसं मिळेल, फक्त इथे येणाऱ्या सिरियलवाल्यांना कसा त्रास द्यायचा एवढं काम होतं. ज्याप्रमाणे कोल्हापूरमधील काही लोकांमुळे कोल्हापूरमधलं शूटिंग कमी होत गेलं, वाईमधील काही लोकांमुळे वाईतलं शूटिंग कमी होत गेलं, सातारच्या आसपास आपल्या लोकांनी काही त्रास दिला तर इथं सुद्धा शूटिंग बंद होईल. ते शूटिंग राहिलं पाहिजे, शूटिंग आलं पाहिजे. हिंदी फिल्म असतील, मराठी फिल्म असतील, इतर भाषिक फिल्म कशी येतील याचा प्रयत्न केला असतील. माननीय उद्यान राजांच्या माध्यमातून आम्ही केंद्र शासनाच्या वतीने सातारमध्ये चित्रनगरी व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय. शिवराम बाबा आमच्या पाठीचे, कारण सातारा सारखं नैसर्गिक सौंदर्य कुठंच नाही, इथे सर्व आहे. इथे सातारा वही क्षेत्रात एक चांगली चित्रनगरी होऊ शकते. त्यासाठी सुद्धा आमच्या बोलणी चालू आहे. आमची या माध्यमातून एवढीच विनंती की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, कुठल्या आरोपांना बळी पडू नका. गेल्या 10 वर्षात काम केलेली लिस्ट आहे आमची, आम्ही काय केलं त्याची लिस्ट आहे. भविष्यात करण्याकडे आमच्याकडे प्लॅन आहे. तरुण अभ्यासू असे आमचे फायदा आणि 16 नाव काढले. आनंद शिंदे सारखा सिनियर माणूस सुद्धा म्हणून घेतलाय की त्या व्यक्ती एवढा सिनियर असून त्यांनी कधी कुणी त्यांना घेतलं नाही, त्यांना बिनविरोध निवडून आणलं. विजय कोचीकर अशा अनेक दिग्गज आमच्या पाठीचे. आपण सुद्धा सभासद आणि पत्रकार बंधूंनी आमच्या पाठीशी आहोत. समर्थ पॅनलच्या एका 7 तारखेच्या रविवारी आम्हाला मतदान करून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येतो. मी छायाचित्रण विभागामधून, कॅमेरामन या विभागातून, डीओपी या विभागातून मी उमेदवार आहे आणि माझ्या अपोजिटला तुमच्या साताऱ्याचेच एक गृहस्थ उभे आहेत. त्यांना तुम्ही एक प्रश्न विचारा की तुम्ही कोणता सिनेमा ॲज अ कॅमेरामन
ॲज अ छायाचित्रकार, ॲज अ DOP म्हणून केलेला आहे. असा एक गतिमंद उमेदवार त्यांनी दिलेला आहे. सो तुम्हाला एक विचारतो की मतिमंद पाहिजे, गतिमंद पाहिजे का क्रियाशील पाहिजे आणि वेगवान पाहिजे आणि गतिमान पाहिजे? तर ह्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 2016 मध्ये त्यांचे वडील अण्णा देशपांडे माननीय त्यांना आम्ही तिकीट दिलेलं. ते उभे होते, त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्याच्यानंतर सातारामध्ये आम्ही एक संपर्क कार्यालय स्थापन केले. त्याचे सर्व अधिकार आम्ही अण्णांना दिलेले. त्यावेळेलाही अण्णा निवडणूक लढत असताना 2016ला अण्णा उमेदवार आमच्या पॅनलचे आहेत, परंतु देशपांडे साहेब हे माझ्या विरोधात उभा आहे. त्यावेळी पण म्हणजे घरी वडील माझ्या पॅनलमध्ये आणि त्यांचा चिरंजीव माझ्या विरोध. मग तरीही आम्ही बोललो, अण्णा म्हणाले जाऊ दे धनाची मेघराची जाऊ दे, विसरून जाऊ आणि सातारा कार्यालय हे गणेशला सांभाळू द्या. झालं गेलं विसरून जा. तरी पण आम्ही त्याला दिलं आणि आता परत तोच रिपीट करीत असतो. सो आता ह्याच्यावर काय बोलायचं सांगा. तरी आम्ही एक्सेप्ट केलं, तू भरा मी उभारतो. सभासद कोणाच्या पाठीमागे आहेत ते मला माहिती आहे, ते समोर 8 तारखेला समजेलच. आता काही लोक म्हणतात जो बापाचा होऊ शकला नाही तो तुमचा कसा होणार, असं ऐकण्यात आहे. सो आता समर्थ पांगल, पतंग सिंह, धनाजी यमकर, मेघराज राजे भोसले, सुशांत शेलार, राजकारी सर आणि तुमचा आमचा सर्वांचा सातारा जिल्ह्याचा लाडका वासू पाटील यांना पतंग चिन्हावर दीपक कदम आणि सगळे 14 उमेदवार जे आता तुम्हाला कॉम्प्लेट देणारच आहे त्यांना बहुमताने विजयी करा. आणि त्या सर्व मागण्या आमच्याकडून पूर्ण होतीलच ही आशा व्यक्त करतो, ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदवार देशपांडे नावच घेतो आपण. त्यांनी कुठलाही सिनेमा केला नाही. ज्या कॅटेगरीमध्ये जे उभे आहे छायाचित्रण विभागामध्ये, आता माझी फॅमिली 1962 पासून सिनेमा आहे. माझे वडील कॅमेरामॅन, मी आलो 2002 मध्ये इंडस्ट्रीमध्ये. माझ्यामध्ये माझा 3रा-4था पिक्चर आपली बाबूर वाटेगावकर दीपक जिंदा झाली, त्यांनाही विचारू शकता. मग माझं सांगण्याचा उद्देश काय, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये नाही, तुमचा अनुभव नाही, उगाच फॉर्म भरायचा का? मेघराजांनी एक्सप्लेनेशन दिलं, फक्त प्रसिद्धी. आता ह्या माणसाला काय म्हणावं हे तुम्ही आम्हाला सांगा. हा गंभीर आरोप आहे. काही प्रॉब्लेम नाही, आमचं काय म्हणणं नाही. करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या आमच्या मी बोललेल्या मतावर 1% ठाम. या मुलाचा परिचित खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे माझे बरेच चित्रपट ग्रामीण भागात विश्व तेवढंच असतं. त्याच्यानंतर त्यांनी त्याचं विश्व तयार केलं, त्याचं मोठं रूपांतर तयार केल्यानंतर बरेच जणांना ते खुपलं, बरेच जणांना खुपलं. म्हणजे आणि 14,000 असणारी सभासद संख्या पहिल्याच्या मार्गदर्शनातून सगळ्या ठिकाणी ऑफिसेस झाल्यामुळं जवळजवळ 58 ते 50 ते 58,000 आपली सभासद संख्या आहे. 65,000 सभासद संख्या आहे. पण गेल्या पंचवार्षिकला आम्ही सगळे एकत्र झालो आणि आम्ही आग्रह झाला की मॅक्सिमम लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा, म्हणून आम्ही जवळजवळ 17,000 लोकांची आपण लिस्ट दिली होती. 17,000 मतदारांची, 17,000ची मतदार यादी आम्ही अजून सभासद जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या सगळ्यांची घेऊन आणि ते आम्ही सबमिट केली. पण ज्यांना धक्क्यातच बसून राज्य करायची सवय होती ते म्हणजे हे अवघड आहे, इथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं की आपली पकडून त्याने पॅरलल दुसरी लिस्ट तयार केली आणि ती सबमिट की हे आहे. त्याच्यानंतर कोर्ट मॅटर झालं, त्याला स्टे लागला. स्टेला आम्ही बरेचसे प्रयत्न केले ते स्टे उठवण्यासाठी, पण काय करायचं, स्टे तारीख आली की मुद्दाम वकिलाला सांगायचं
जो आमच्या महामंडळाचा केला त्याला सांगायचं गैरहजर झाला. पण ज्यांना हे डबकं सांभाळायचे विश्व नाही. आमची इच्छा आहे की हे महामंडळ विश्वव्यापी व्हावं. म्हणजे त्याची व्याख्याच आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. कारण ज्यावेळेस साहित्यकारांनी ज्यावेळेस स्थापन केलं असतं त्यावेळेस नुसतं भारतीय चित्रपट महामंडळ मराठी चित्रपट महामंडळ म्हणून असं चाललं असतं ना. पण त्यांना व्याप्ती ही मराठी चित्रपटाची भारतामध्ये मोहन करायची होती. कारण ही मराठी सृष्टी ही या सिनेमाची माय आहे, आय आहे. सगळे म्हणतात आजही कोणत्याही ठिकाणी जावा, कोणत्याही मोठ्या डिरेक्टरला किंवा कोणत्याही संस्थेला जरी विचारलं तरी पहिल्यांदा कोल्हापूरचं नाव आणि मराठी सिनेमाचं नाव घेतल्याशिवाय त्यांची उन्नती होत नाही. आता हे सगळं सांगितलं मी माझ्या ह्याच्याबद्दल. तर मी प्रवीण उर्फ वासू पाटील, मी आपला कराडचा वसंतगड गावाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या केली वसंतगडचा मी मावळा आहे. आणि मी आज राजधानीमध्ये तुमच्याकडे सवाल मागायला लागले की भैयांनी किंवा आमच्या ज्या सगळ्या 14 सिरीजरांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवाराला मी उत्तर एकट्याने देऊ शकतो. तर त्यासाठी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारापर्यंत ही बातमी गेली पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की आमच्या या मावळ्याला आपण नंतर मावळे आपल्या काही दिसली मावळे हेच नव्हते तो विचार काय. तर ह्या गोष्टी आहेत. गेल्या वर्षी बरं याच्या आधी सांगतो. आता मगाशी दादाची मी जे नाव सांगितलं होतं त्यांच्या विरोधाचे होते त्यांनी आजल्या दिवशी मला फोन करून सांगितलं की भैयांना मी सांगितलं की मी माघार घेतो. बघा त्यांनी स्वतःमध्ये गेलं की मी माघार घेतो. ठरलं सगळं ओके. म्हणलं तुझं अभिनंदन म्हणलं, तुझं 100% म्हणलं आदर सत्कार करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी चित्र वेगळं. बस त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो. काही जणांनी मध्यंतरी उठवलं की मला अर्ज करून दिला, मला अर्ज करून आणि माझ्यासारखं वासू पाटील एकटा जाऊन तिथं अर्ज करू शकतो. काहीच प्रॉब्लेम होता. अर्ज भरल्यानंतर माझ्या सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या. त्या मध्यंतरीच्या तुमच्या सगळ्या पण सगळ्या गोष्टी. तर हे सगळं बाजूला ठेवून मी विनंती करतो की आपल्या पहिल्यांदा बसून घ्यायचं नाही. पहिल्यांदा मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त हा नेशनल आणि हा आमचा पतंग सर्व मतदारांच्या पोचावा. कारण वेळ खूप कमी मिळाला, वेळ खूप कमी मिळाली. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून जेवढ्या जास्त लोकांच्यापर्यंत जाईल तेवढीच आम्हाला तुमच्या सहकार्य. आणि इथं माझ्या विनंतीला मान देऊन मेघराज भैया आणि 14च्या 14 सगळ्यांचे आमचे सगळे उमेदवार इथं माझ्या प्रचारार्थ वेळ काढून तुम्ही सातारला आलात त्याबद्दल मी आणि आमचे सर्व सातारकर तुमचे आभारी आहोत. मी तेवढंच म्हणतो. ठीक आहे ठीक आहे. संवाद देण्यात होती आणि उशीर झाल्यामुळे तिथून निघायला वेळ लागला आणि इथे आम्हाला पोहोचायला वेळ झाला. त्यामुळे आपल्या सगळ्यांची आम्ही क्षमा मागतो आणि इतक्या वेळ आपण त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आज आपण इथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पंचवार्षिक निवडणूक 2026 ते 2031 या निवडणुकीच्या प्रचाराची सभा आज आपण साधली आहे. मी आमच्या पॅनलतर्फे जे उमेदवार उभे आहेत त्यांची ओळख करून देतो. प्रथमतः आपण सगळ्यांनी स्वागत करूया, आनंद व्यक्त करूया की आपल्या पॅनलच्या वर्षाताई उसगावकर या बिनविरोध निवडून आल्या. त्याच्या आणि मी स्वतः विजय राणे लेखक पितांबर काळेसाहेब, अभिनेता आनंद काळे, छायाचित्रकार महेश देशपांडे ते सातारचे आहेत,
निर्मिती व्यवस्था दिली नाश्तेकर हमारी लेखन निलेश गुप्ते रंगभूषा सदानंद सूर्यवंशी प्रचिती आणि वितरण विभाग प्रकाश जाधव नृत्य दिग्दर्शन अनिल सुरवार कला सतीश भिडकर आणि कामगार गट रणजित जाधव. तर बरोबर आपण आलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपण आपल्याला आम्हाला उशीर झाला तुम्ही सांगता त्यासाठी पण पुन्हा एकदा आभार. आता आपण या प्रचार सभेला सुरुवात करू. पहिल्यांदा मी असं म्हणतोय की या सहलीचं आयोजन साताऱ्यात केलेलं आहे. साताऱ्याचे जे महेश देशपांडे आहेत त्यांनी आपले विचार व्यक्त करावे आपल्यासोबत ही त्यांना विनंती करतो. गरज नाही कारण 30 वर्ष आहे पण जेव्हा आपण काम करतो आणि गेली 60 वर्ष मी सांभाळतो तिथे 7 तर जेव्हा माझ्याकडे असत त्यानंतर पहिला सर्वांनी म्हणजे त्यांच्या पाठीला सांगलीमध्ये ग्रुप आहे. सांगलीमध्ये जेव्हा पुढे आला तर त्यांना पहिला सातारा आता एवढं असताना जर तुम्ही राजकीय याच्या म्हणत असाल की सातारा कुठल्या त्यामध्ये लागले तर ते बरोबर 3000 लोक भेटली तर त्यांची संख्या शिल्लक असतात ते आपण त्याला आपल्या एक मोठी आमची मित्र आहे की काय आहे वगैरे अजून काय आता प्रश्न असा आहे की ते संध्याकाळी असं ते मोठे कार्यक्रम होणार की त्यांची सकाळी त्यांची उपयोगी नसतं त्यामुळे त्यांनी भाषा वापरली त्यामुळे ती आणि त्याच्यावर लक्ष दिली आणि आपण आणि जे 5 वर्ष तर सातारा कोकण करणारे जर 100 रुपये गोळ वाढून दिला तर मी त्यांनी 10 लाख त्यांनी एवढं काम केलं आणि आमचा की दरवेळी आता कुठला तर शेवटी आता जे काय आणि त्यांच्या अशी लोक ते प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांच्याकडे
त्यांनी जी काही अवस्था केली ती नवीन पिढी केली कारण आपला ऑफिसला की त्यांच्याकडे त्यांची काळजी घेतली दिली पण बोलली की काळजी म्हणायची की काळ त्यांच्याकडे मागली त्याच्यावर मी केलं ज्या त्यांनी जर मिटिंग घेतली तर त्यांना न्याय मिळाला की सगळी लोक आपण मतदान करू शकले पण दुर्दैवाने ते मतदान नाही करू शकले त्यामुळे हात जोडून त्याचे आपले जे मतदार आहेत त्यांना नाही की आपले चळवळ आहे की आपली महामंडळ वाचवायची अन्यथा आपण सांगावं लागेल की कधी काही महामंडळ तर त्यामुळे तुमच्या जास्तीची लोक आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त प्रवृत्त करूया आणि ही लोक निघून आणून पण आमचे जुने अध्यक्ष होणार आहे फक्त चांगली लोक फक्त बसून ते महामंडळ चांगल्या पद्धतीने चालवावं एवढी आमची प्रक्रियेची विधी होती त्यामुळे हा जो संस्था मी आजपर्यंत चालवली ही संस्था बंद न पडता तुमच्या पाठीने महाराष्ट्रावरील बऱ्याच पूर्ण चांगल्या पद्धतीने डिजिटल करून त्यांनी खूप काही उपक्रम आहेत आपण जे डिजिटल करू शकतो स्वतःला तुमच्या मुलावर पैसे आपण पाठवू शकतो तर त्यासाठी पावती किंवा सापडा नाही हे तेवढी गरज नाही तुमची टायटल तुम्ही ऑनलाईन करू शकता त्या गोष्टी मोठं नाही फक्त मनात इच्छा व्हायची सगळी लोक आहेत प्रामाणिकपणे सरकी त्यांना असतात काही लोक असे की ज्यांनी महाराष्ट्राची स्थापना केली आहे तर ते लोक काम करतात दोन बाबाला वगैरे हे लोक आहेत तर त्यांनी मला पाठिंबा दिला तर मला खूप थोडं वाईट वाटलं की तिने एवढं काम करून काय पाठिंबा दिलं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की पाठिंबा द्यावा आणि वाचतो आणि महामंडळ आपली एकच महामंडळ ती जर तयारी तर आपली अवघड चांगला केला आता सर्वात पहिलं की आमच्यामध्ये कॅमेरा आणि स्किल फोटोग्राफी ती दोन कॅटेगरी एकच आहे आता मग तुम्ही कामगारचा विषय असते किंवा सरकार हे सगळ्या स्किल फोटोग्राफी स्वतः केली त्याच्यामध्ये नाव आहे इव्हन मी साताऱ्यात सांगितलं सांगतो की साताऱ्यावरती मी पुस्तक पण केली की त्यामध्ये माऊली मधल्या समाज आहे की ज्या आत्तांशी होते ज्या तुम्ही पण अजून थोडं माहिती ती पण लवकर त्यामुळे स्किल फोटोग्राफर आहे त्यामुळे मी चॅलेंज नाही करत तरीही मी काही युट्यूबवर व्हिडिओ केले की ते 2 लाख लोकांनी बघितलं त्यामुळे छोट्या मोठ्या त्यांना कॅमेरा धरा येत नाही गुणाबद्दल म्हटलं गेलंय फोटोग्राफर काम केलं होतं आणि ती माझी फिल्मच्या टायटलवरती माझी 10 वर्षापासून फिल्म होती त्यानंतर मी काही फिल्म्स केलेल्या स्वतः हिंदी फिल्म्स केल्या आणि लवकर रिलीज होते त्या लोकांनी काम केलं आता दर्जाचा जर विषय केला तर 5 वर्षाची आवडतं आहे आणि ह्या गोष्टीवरती वैयक्तिक गोष्टी तुम्ही जागृत ते आवड करणं थोडंसं तुम्हाला खटक कारण का मी इतर काही जागृत दिसणार पण त्यांच्याबद्दल संध्याकाळी त्याबद्दल माझं सकाळी जागृत करून काही लोक मला बोलणे सांगतात माझा पण एक निर्माण आहे की ते जागृत वगैरे काय बोलत होते लोक त्यांची भाषा थोडी वापरणं मंदवृत्ती आहे वगैरे ती थोडीशी आपल्या संस्कृतीला चित्रपट क्षेत्राला आहे असं मला वाटतं आपण कलाकार मंडळी सुसंस्कृत मंडळी आपण चांगल्या पद्धतीने काम करतो पहिला झाला होता त्यामुळे त्यांच्याशी विश्वास करून बाहेर पडलं मला काही योग्य वाटतं नाही आणि प्रत्येक असं वाटतं की नैतिक कर्तव्य आहे आणि वडील माझी संघाला काढायची गोष्ट होती तर तिने खूप चांगल्या पद्धतीने काम केली पण त्यानंतर जर त्यांच्या गोष्टी बदलल्या की माणसं सोडली चालते नीतिमत्ता एक ठेवली करतो आता आम्हाला अभिजात माधुरी लोकांनी कोरोनाला मदत केली ती मदत केली तिथं कारण त्यांनी योजना
त्याच्यामध्ये लोकांकडे फॉर्म म्हणून घेतले पण नंतर मला काय मिळालं त्यांनी त्यांना घेतलं तर ऑलरेडी माझ्या काम केलं कलाकार न गाठी कार्यक्रमामध्ये तिथं सातारमध्ये ऑडिशन झालेली आणि त्या ऑडिशनला माझे अध्यक्ष निघाले बसले धनजी होतो ती सभा मंडळी होती त्याचे व्ह्यूज आहे त्यापर्यंत ऑफिस देख होते तिथे नियुक्ती केली होती ते पार्टाईम ऑफिस होते आणि सातारामध्ये करणारे लोक आहेत तिथे रोजच्या परिचय त्यांचे डेली पूर्ण करतात फक्त ऑफिस टायमिंगलाच नाही तर मी आता 10 वाजता येऊन सुद्धा लोकांना प्रकारे केले कारण सातारा आपलं खूप छोट आहे त्यामुळे पुणे मुंबई शक्य नाही तर ते गल्ली पण लोक होतात त्यामुळे त्यांना सकाळी ती आपली कॉमनली नाही जबाबदारी इव्हन पूर्वी 10 लोक पण लेडीज काम करताना घाबरत होते आज मी अभिमानाने सांगतो की आपल्या 5:30 त्याच्या जास्त नाही आहे अगदी नाईट शिफ्ट काम करतात आणि त्यांना टेक्नॉलॉजी सकाळ पावसाच्या कडे चालू होतो माझ्या लेडीचे पूर्ण पैसे नाही आणि ते पावसा जो बांगला मोठ्या गरज तर ते सुद्धा ताकदीने बंद केली नाही आमच्या लोकांनी पैसे द्या मग एवढा आम्ही लोकांच्या पडायचं पाहिजे त्यामुळे जास्त तर नाही तसं असतं तर 8 महिने नक्की चालू छोटी व्यक्ती नक्कीच म्हणाली आता नॉर्मली व्यक्तीला शूटिंग चालू बोलले तरी आणि ते बाबा द्यायला तयार झाले उलटी सुट्टी भाषा वापरली काही जातीवरचे गोष्टी त्यांचा वापर करून त्यांनी वयामध्ये होते काही लिडर ती लोक घालून केले त्यामुळे आणि जे प्रश्न म्हणजे कोर्टात विचारले गेले प्रश्न म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे काय आरोप केले गेलेले होते त्याची उत्तर तुम्ही मागितली पण हे सगळं बघता मला असं वाटतं की या सगळ्याचा महामंडळावरती संचालक म्हणून निवडून येण्याकरता आम्ही तुमच्यासमोर उपस्थित झालेलो आहोत त्याच्यामध्ये पर्सनली मला तरी कुठल्या तरी गोष्टीवर टार्गेट करणं एवढंच काम राहिलेलं आहे संचालकांचं खरं संचालकांनी 10 वर्ष काही काम केलेलं नाही त्याच्यासाठी आमच्यासारख्या लोकांना आज गरज नसते की तिथे उत्तम काम करण्यासाठी एक वेगळी भूमिका घेण्याची गरज आहे हे सगळं करण्यापेक्षा महामंडळासाठी त्यांनी 10 वर्ष काय केलं किंवा पुढे जाऊन काय करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी बोलल्या असल्या तर आम्हाला खरंच खूप आवडलं असतं पण काही हरकत नाही त्यांच्याकडून ह्याच गोष्टी घडत आलेल्या आम्ही सगळेजण तुमच्या समोर आलेलो आहोत एका 2 अपवाद वगळतात जेवढे पेपर्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या समोर उभे आहेत अगदी वर्षाचे सुद्धा विरोध आलेले असतात सुद्धा पॅनेलच्या प्रचारासाठी त्या स्वतः इथे उपस्थित आहेत तर मला असं वाटतंय की पुढे जर कशा पद्धतीनं महामंडळ चालवायचं आहे नुसतंच महामंडळ चालवायचं असं नाही तर इंडस्ट्रीतले काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करण्यासाठी महामंडळाची गरज कशी असते याच्यावरती काही प्रश्न आले तर तुम्हाला उत्तर मिळेल कारण तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आम्ही सगळे मागचं जे झालं ते झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10 वर्षात काही काम झालेलं नाही तर पुढच्या गोष्टींसाठी आपण बोललो तर बरोबर ठीक परत की तोच दुकान की 10 वर्षात झालेलं नाही ते त्या संचालकांकडून झालेलं आहे त्यातले बरेचसे निर्णय जे आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न तर त्यांना विचारायला पाहिजे पण आमचं म्हणणं असं आहे की खरं तर ही अत्यावश्यक गोष्ट आहे त्याच्यासाठी पेन्शन चालू करायलाच पाहिजे
आधीच्या संचालक मंडळीने असं केलेलं होतं, नंतर संचालक मंडळीने ते वाढवलेले होते. तर ते का दिलं गेलं नाही हे त्यांनी विचारायला पाहिजे. त्याच्यासाठी व्हिजनची गरज असते. नुसतंच आम्ही ह्या गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्या किंवा एखाद्या माणसाने हे केलं नाही याच्यावरती चर्चा करून अशा पद्धतीची उत्तम कामं केली जातील असं वाटत नाही होणार नाही. ऑफिसेसचा जो संदर्भ आहे कदाचित मला एक द्यावाच वाटेल. 9 कोटी रुपयाचं ऑफिसेस विकत घेतली. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता 1,000 रुपयाची पेन्शन आपण देत आहोत. तर 9 कोटी जर बँकेत ठेवले असते तर त्याच्यातून जो इंटरेस्ट येतोय त्याच्यामध्ये मला वाटतं आणखी 500,000 माणसांना आपण ही मदत करू शकतो. ऑफिस गरज होती का? रविगर मधलं ऑफिस आपल्याकडे होतं ते गेल्यानंतर सुद्धा काही प्रयत्न करण्यात आलेले नव्हते. जे काय निवडून आलेले संचालक आहेत म्हणतो विजू दादांनी स्वतः जाऊन प्रयत्न केलेले आहेत. विजय राणे त्यांच्याबरोबर गेलेले होते. त्यांनी बरेचसे प्रयत्न केले ते ऑफिस परत आणण्यासाठी. आताही कोल्हापूरचं जे ऑफिस आहे खूप मोठं ऑफिस आहे. मेन लोकेशनला ऑफिस आहे. पण प्रॉपर्टी घेतली त्याच्याबद्दल म्हणलं नाहीये. ते जरी रेंटवर दिलं असतं मी तिथेच कोल्हापुरात राहतो मला माहिती कमीत कमी 2 लाख रुपये भाडं महिन्याला लागलं असतं. अशा पद्धतीची प्रॉपर्टी घेतली. प्रॉपर्टी तुम्ही केली पण 2 लाख रुपये भाड्याचं इथे दिलं असतं. कोल्हापूरचं ऑफिस आहे आमच्याकडे स्वतःचं ऑफिस आहे. ते 2 लाख रुपयाचं कॅल्क्युलेशन करा. 24 लाख रुपये साधारणपणे वर्षाचे जमा झाले असते. असे ऑफिस घेऊन मला वाटतं 8-9 वर्ष झाली असतील. 8-9 वर्षाचे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. त्याच्यामध्ये त्या सगळ्या पेन्शनमध्ये आणखी किती जणांची पेन्शन वाटू शकला असतात तुम्ही. तर हा शेवटी विषयचा भाग आहे. अशी आपले त्यांनी विचारले की कॅमेराची स्किल चलचित्र स्थिर चित्र दोन्ही त्याच्यात आहे. इथे ऑडिशन करण्यासाठी आम्ही आलो नाहीये. आम्ही आमच्या फील्डमध्ये उत्तम काम केलेलं आहे. आम्ही इथे आलेलो आहोत ते एक विषय घेऊन काही चांगल्या गोष्टी करण्याकरता. आणि खरोखर एकमेव आपलं महामंडळ असं आहे की त्याच्यामध्ये स्पॉट बॉय पासून निर्मात्यापर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो. सगळेजण सभासद असतो. आता डिटेलमध्ये फक्त एडिटरचा असेल, फक्त प्रोड्युसरचा असेल किंवा फक्त डिरेक्टरचा असेल किंवा फक्त ऍक्टर्सचा असेल हे असं नाहीये. हे महामंडळ आहे. तर या सगळ्यांचा विचार करता उत्तम काम करण्यासाठी उत्तम विचार घेऊन आम्ही सगळेजण तुमच्या समोर आलेलो आहोत. मला वाटतं 10 वर्षाचा कार्यक्रम तुम्ही मिळलेला आहे. पुढच्या 10 महिन्यामध्ये आम्ही जे काही काम करणार आहोत ते तुमच्या समोर असेलच. चित्रनगरी हा विषय वेगळा आहे. आपल्याकडे गोरेगाव फिल्म सिटी आहे, कोल्हापूरमध्ये चित्रनगरी आहे, नाशिकमध्ये एक सेक्शन झालेली आहे, नागपूरमध्ये पण सेक्शन झालेली आहे, त्याच्यावर काम चालू आहे, ठाण्याला पण एक सेक्शन झालेली आहे. या नुसत्या सँक्शन करणं ह्याच्यामध्ये जर आपल्याला व्हायचं असेल तर तशी सँक्शन करायची पुढच्या वर्षाला मिळेल. पण सँक्शन झालेल्या चित्रनगरीवर पुढे चालवण्यासाठी महामंडळातर्फे प्रयत्न करण्याची गरज आहे. जी नाशिकची चित्रनगरी आहे त्याच्यासाठी सुद्धा करणं गरजेचं आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीचं जे आता आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये मी पण आहे, मिलिंद दसरेकर आहेत, बाळा जाधव आहेत. ही सगळी आम्ही खूप लढतोय आता. त्याच्यात बऱ्यापैकी फंड देत पण काय पाहिजे काय नाही त्याच्यासाठी त्याचं विजन नाहीये. परत साताऱ्याच्या बाबतीत म्हणाल तर मी काही फिल्म साताऱ्यामध्ये केलेले आहेत. रणदिवे सर आहेत, त्यांनी बऱ्याचशा फिल्म केलेल्या आहेत. शाळे सर आहेत, त्यांनी बऱ्याचशा फिल्म केलेल्या आहेत. साताऱ्यामध्ये इतकी नॅचरल लोकेशन अत्युत्तम आहे की आताही पहिलं तर आणि लक्ष्मणमध्ये करायचं फिल्म करून गेली त्याचंही शूटिंग इथे झालेलं होतं, कोल्हापूर झालेलं होतं. चित्रनगरी करण्यासाठी जर सगळ्यांकडनं आग्रह झाला आणि त्या पद्धतीने असेल तर नक्की महामंडळाचं संचालक मंडळ अख्खं महामंडळ त्याच्या पाठीशी उभं राहील आणि त्या सगळ्या गोष्टी करतील. पण त्याच्याबरोबरच सातारकरांची पण जबाबदारी आहे की गव्हर्नमेंट म्हणून फंडिंग आणणारी दुसरी चित्रनगरी झाली म्हणजे सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये. त्याच्याबरोबर उत्तम तंत्रज्ञ निर्माण करणं गरजेचं आहे. उत्तम रायटर, उत्तम डिरेक्टर, उत्तम ऍक्टर ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते सगळे प्रयत्न गव्हर्नमेंट करणार नाही. त्याच्यासाठी पण महामंडळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी विजन असलेलं संचालक मंडळ असण्याची. जर खरोखर तशी सगळ्यांची मागणी असेल तर डेफिनेटली आपलं पॅनल निवडून आल्यानंतर या संदर्भात चर्चा करून केली जाईल सरकारबरोबर आणि ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या नक्की केल्या जातील. खरंच अत्यंत वाईट गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट आहे. याच्यावरती हा थोडासा सेंटिमेंटल क्वेश्चन आहे पण तो मला उत्तर द्यायला लागतंय की त्यावेळेला आमचं संचालक मंडळ नव्हतं. तेच संचालक मंडळ होतं ज्यांना तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे त्यांनी 10 वर्षात काय केलं.
एवढी मोठी अभिनेत्री तिच्यावरती ही वेळ आल्यानंतर किमान कुणीतरी तिच्यासाठी उभं राहणं गरजेचं होतं. आणि हेच होतं, इंडिव्हिज्युअल कोणीतरी उभं राहण्यापेक्षा सुद्धा एक मातृसंस्था आहे महामंडळ, ती उभं राहण्याची गरज आहे. याच्यासाठी सुद्धा त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेले होते. पण त्यावेळेला बरीच वेगळी उत्तरं दिली गेली. जसे ज्येष्ठ कलाकार आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, तसेच एसीसी आता इंडस्ट्रीमध्ये जे काय बरीचशी लोक काम करतायत. तुम्हालाही माहिती मी सुद्धा बऱ्याच वेळेला माझं लाईटिंग इक्विपमेंट होतं, लाईट जनरेटर फ्रेम व्हॅनिटी सगळ्या गोष्टी आमच्या होत्या. ते फेस करत असताना लोकल माणसांचा सपोर्ट लागतो. त्याच्यातून सुद्धा काही साध्य झालं नाही तर महामंडळासारखी एक संस्था आपल्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जो क्वेश्चन केला त्याच्यासाठी सुद्धा परत तेच आहे की अशा पद्धतीचे प्रसंग पुन्हा येऊ नयेत याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, आताही करत आहोत. पण त्याच्यासाठी परत एकदा असं लागतं की महामंडळाची साथ. व्हेरी गुड. जयप्रभाच्या आंदोलनात पण परत मी आहे, गिरीधर आहेत, देशपांडे असेल, या सगळ्या इथे पण आम्ही आंदोलन केलेलं होतं. त्याच्यातली फॅक्ट समजून घेण्याची गरज आहे. आता मला काय करू शकतोय, चित्रपट व्यवसायासाठीच स्टुडिओ राहायला पाहिजे. ह्याच्यामध्ये असं आहे, ते ज्या वेळेला त्यांनी जागा केलेली होती त्याच्यात अट होती की ही जागा फक्त आणि फक्त चित्रपट व्यवसायासाठी वापरली जावी. 7.5 एकर जागा होती, त्यातली मला वाटतं आधीच 6.5 एकर जागा गेली होती. आता 3.5 एकर 3.5 एकरसाठी हा सगळा वाद चाललेला होता. त्यांच्यासाठी आम्ही बराच अभ्यास केला. महामंडळामध्ये पण त्यावेळेला आम्ही बऱ्याच प्रयत्न केलेले होते. ही जागा विकत घेण्यापेक्षा सुद्धा आताही तुम्ही फॅक्ट तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही, एनडी स्टुडिओ जो आहे नितीन देसाईचा 750 एकरच्या आसपास असेल, तो सुद्धा गव्हर्नमेंटने विकत घेतला आणि तो अटॅच केलेला आहे आता गोरेगाव फिल्म सिटी. त्याचं कामकाज सगळे तिथून चालत आहे. तर फक्त महामंडळानेच तो विकत घ्यायला पाहिजे असं नाहीये. महामंडळाचं जे फंडिंग आहे ते आम्ही आमच्या संचालक मंडळाचा असा विचार आहे की ज्यांना खरंच गरज आहे, जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी खर्च केला जावा. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपलं गव्हर्नमेंट बसलेलं आहे. त्यांच्याकडे जाऊन जर पाठपुरावा केला तर ह्या गोष्टी नक्की साध्य झाल्या असत्या. त्याच्यातही माझं म्हणणं असं आहे की इलेक्शनमध्ये ज्या काही पद्धतीला ओळखीचा वापर केला जातोय किंवा ज्या पद्धतीनं सगळ्यांकडे जाऊन गोष्टी विचारल्या जात आहेत, एवढी जर ओळख असेल तर ह्या ओळखीचा वापर करून अशा पद्धतीच्या गोष्टी का केल्या गेल्या नाही, 10 वर्षात काय केलं गेलं, किंवा जे जीआर मधून नाव काढण्यात आलेलं होतं ज्याच्यासाठी एनओसी टाकायचे महामंडळाचे अनुदानासाठी किंवा सेन्सॉरसाठी, ते सुद्धा करणं अगदीच शक्य होतं. रवींद्रचं जे ऑफिस आहे ते करणं शक्य होतं, ते केलं गेलेलं नाही. ज्या पैशाचा वारेमाप उधळपट्टी आता चाललेली आहे त्याची खरंच गरज आहे असं वाटतं महामंडळाच्या इलेक्शन मध्ये येण्यासाठी. मला एवढेच पैसे जर ते सगळे महामंडळाच्या कॉर्पस फंडामध्ये जर जमा झाले असते तर इथल्या बऱ्याचशा गरजू जे काही कामगार वर्ग आहे किंवा इतर आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप अत्युत्तम काम करता आलं असतं. याच्यासाठी परत एकदा मला तेच सांगावं लागतं की विजय महामंडळाचे पैसे घालायचे तर तुमचं वजन वापरून गव्हर्नमेंटकडनं या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, त्या ओपन करायच्या आणि त्याच्यात कर्मी बऱ्याच लोकांना काम देण्यासाठी प्रयत्न करायचे. हा ज्या त्या संचालक मंडळाचा प्रश्न आहे आणि आमचं विजन जे आहे ते या पद्धतीचं आहे, तुमच्या समोर मांडले. शासन निर्णय झालाय, गव्हर्नमेंट त्याचाही जीआर झालेला आहे, त्या आंदोलनामध्ये तेही त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं त्या जीआर मध्ये एक अट होती की कॉर्पोरेशनकडे द्यावं, मुलाम कॉर्पोरेशनकडे त्याचे पैसे जे आहेत ते किंवा त्याच्या बदल्याची जागा असं काही की त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे. हे पण आम्ही मागे लागून करून घेऊ याची आम्हाला खात्री वाटते. त्याच्यात एवढा प्रॉब्लेम नाही. खरं तर ही गोष्ट तेव्हाच सॉर्ट व्हायला पाहिजे की झालेली नाही. पण आमचं संचालक मंडळाला तर डेफिनेटली ही गोष्ट असं आम्हाला विश्वास आहे. नाव आहे चित्रकर्मी. आम्ही आहोत चित्रकवी, आम्ही आहोत चित्रकर्मी नवे राजकारणी अशी त्यांची टॅगलाईन आहे. हे सगळं जे काय चाललेलं होतं 10 वर्षामध्ये ते काय विषय आलेले होते किंवा कामं झालेली होती, पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टी करण्याची गरज होती. या सगळ्यामधून आम्ही वेगळ्या वेगळ्या विभागातून एकत्र आलेली आणि समविचारी जी मंडळी आहे
ती आल्यानंतर आमच्या चर्चा घडली की हे खरोखर याच्यातले जे गोंधळ आहे, जे भ्रष्टाचार आहे किंवा जे प्रश्न पडलेले आहेत किंवा बऱ्याचशा लोकांसाठी केलं जाणारं काम आहे, प्रोड्युसरसाठी काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, त्याचं वितरण करताना जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते आहेत. याच्यासाठी म्हणून आपण खरंच तिथे उतरण्याची गरज आहे आणि ते किती सिरियस आहे त्याच्यासाठी कदाचित तुम्हाला लक्षात येईल वर्ष 82 काळेसाहेब आज इलेक्शन मध्ये आहेत आणि स्वतः सगळीकडे डोर टू डोर चित्रकर्मी या पानांचा प्रचार करतायत आणि सगळ्यांना सांगतात कपशी या चिन्हावरती 14च्या 14 जणांना शिक्के मारा आणि आम्हाला निवडून द्या. वर्ष 75 रणदिवे सर काही सुरू केलेले माणूस ते स्वतः या प्रचारामध्ये डोर टू डोर सगळीकडे फिरतायत. वर्षा उजगावकर त्यांना खरंच गरज आहे का हे सगळं करण्याची नाही, पण मनातून खरी इच्छा आहे, महामंडळावरती प्रेम आहे, या चित्रपट व्यवसायामध्ये जी जी लोक काम करतायत त्यांच्यासाठी उत्तम काहीतरी घडायला पाहिजे ही गरज आहे. त्यांच्यासाठी ही सगळी माणसं एकत्र आलेली आहे. विजय पाटकर सर त्यांचा फॉर्मही मला दिले गेलेला नाहीये, त्यांचा फॉर्म आता नाहीये, त्याच्यामध्ये उमेदवार म्हणून नाहीये, पण तरी सुद्धा त्यांची प्रबळ इच्छा आहे इंडस्ट्रीमध्ये काही चांगल्या गोष्टी घडणं अत्यंत आवश्यक आहे. या समविचाराने आम्ही सगळीकडे एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून हे चित्रकर्मी नावाचं पॅनल स्थापन केलेलं आहे. त्याला दुसरं कुठलंही नाव दिलेलं नाहीये, कारण आम्ही त्याच्यात तुम्ही बघताय त्याच्यात कुठले तरी बिल्डर व्यवसायातून नाव येतो किंवा काय असं नाहीये. कितीही लॉस झाला तरी परत चित्रपटच बनवणार, कितीही प्रॉब्लेम आला तरी चित्रपटच डिलीट करणार, कितीही प्रॉब्लेम आला तरी चित्रपटाचा जगणार. गणेश शिंदे सारखा माणूस गणेश आणि माझी ओळख त्यावेळेला तो तंबूमध्ये सिनेमे रिलीज करत होता तेव्हाची, ज्या काळामध्ये मी आणि अलकाताई फिल्म करत होतो, सुवर्ण काळ होता त्यातला, तंबूमध्ये प्रचंड पैसे मिळत होते. तो माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊन तंबूमध्ये ते फिल्म्स दाखवायचा. आज तो प्रोड्युसर झाला. मागच्याकडे सुद्धा याला म्हणतात चित्रपट व्यवसायाच्या संदर्भातली आस्था. काय वाटेल झालं तो माणूस चित्रपट बनवतो. तर अशा माणसाच्या पाठीशी उभं राहण्याकरता महामंडळ पाहिजे का नाही? प्रत्येक वेळेला झीच प्रोड्यूस करेल किंवा कुठला तरी मोठा स्टुडिओ प्रोड्यूस करेल असं नाहीये. असे जे छोटे छोटे प्रोड्युसर आहेत ते 4 प्रोड्युसर एकत्र करा, ज्याचं रजिस्ट्रेशन महामंडळात असेल. या महिन्यातल्या 4 शुक्रवारी हे प्रोड्युसर फिल्म रिलीज करतात, त्याला एकत्र आणा, त्या 4घांचं म्हणून काहीतरी प्रमोशन करा. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या डोक्यात आहेत, म्हणून आम्ही सगळीकडे एकत्र आलो. खरंच ते ऐकायचं, खरंच तयारी आहे आणि सांगितलं तर छाप 100% दाखवू. हे तुम्ही सांगताय पुन्हा एकदा तेच आहे, मला कुणावरची बुलेट करण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही, कुणालाही नावं ठेवायला आलेलो नाही, कुणालाही पर्सनली टार्गेट करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही सगळीकडे फक्त आणि फक्त ज्या काय आमच्या समोर अडचणी आल्या, जे काही प्रॉब्लेम झाले ते सगळे बाजूला सारून प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त महामंडळाच्या माध्यमातून चित्रपट कर्मींसाठी, चित्रपट व्यवसायात काम करणाऱ्या सगळ्या माणसांसाठी काम करण्यासाठी इथे आलेलो. त्यामुळे या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो मी, डेफिनेटली देऊ शकतो, पण त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम्स वाढत जातील आणि परत एकदा राजकारण होईल, परत एकदा केसेस होतील. गेली 10 वर्ष केसेस मध्ये अडकलेल्या महामंडळाने सोडवण्यासाठी आम्ही इथे आलो. त्याच्यामुळे हे उत्तर देऊ शकत नाही, त्याचा अर्थ असं नाही की आमच्याकडे उत्तर नाहीये, पण परत त्याच्यात आम्हाला पडायचं नाहीये. आम्हाला प्रामाणिकपणे आणि उत्तम काम करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो. सतीश रणदिवे सर आहेत, वर्षाजी आहेत, काळे सर आहेत, सतीश केळकर सर आहेत, विजय पाटकर सर पण 2.5 वर्ष होते आणि 12 ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या त्यांच्या संचालक मंडळातली एवढी माणसं ते विचार पटले नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडले आणि त्यांनी एक नवीन पॅनेल उभं केलेलं आहे, त्याचं नाव चित्रकर्मी आहे, ज्याचं चिन्ह आहे कपशी. याचं कारण जे आहे ते तुमच्या समोर आहे, ते विचार पटले नाही, ते काम होत नाहीये, वारंवार वादावादी होते, म्हणून त्याच्यातून बाहेर आले आणि नवीन पॅनल केले. तशाच पद्धतीनं मतदार सुद्धा त्याच्यातून बाहेर पडतील, मतदार सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचतील, मतदार सुद्धा कपशी या चिन्हावरती शिक्का मारतील आणि आमच्या पॅनलला बहुमताने निवडून देतील याची मला खात्री आहे. कारण जोपर्यंत बहुमत होत नाही तोपर्यंत त्या संचालक मंडळामध्ये काम करणं अत्यंत अवघड असतं. हे पुढे पुढे जाऊन जे संचालक तिकडून इकडे आलेले तुम्हाला सांगतील काय. पण हे जर तुम्हाला त्यांच्याबद्दल आस्था होती
तर 10 वर्षामध्ये या सगळ्या लिस्ट फायनल व्हायला पाहिजे. 2018 नंतर एकही मिटिंग झालेली नाही ज्याच्या या सगळ्या गोष्टी सँक्शन झालेल्या नाही. 10 वर्षामध्ये फक्त 2 एजीएम झालेले आहेत ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात आणि त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग काढला जातो. 2 मिटिंग सांगतो वर्षाचा हिशोब नाही आहे. 8 वर्षाचे कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा विषय नाही आहे. पण आम्ही मुंबईपासून हा प्रश्न फेस करतो. दादा नाव मला सुहास. हा प्रश्न आम्ही मुंबईपासून प्रेस केलेला प्रत्येक मुलीला विचारला जाणारा प्रश्न आहे की माझं अ वर्गमध्ये आहे, माझं अजीमध्ये आहे. काही तर मंडळी अशी की मागच्या वेळेला इलेक्शनला उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांची पण नावं करत आहे. का करत आहे? त्यांचंच म्हणणं असं आहे, आमचं नाही आहे, त्यांचंच म्हणणं असं आहे की आम्ही त्यावेळेला खूप स्ट्रॉंग पॅनल उभं केलेली होतं. पुढच्या वेळेला हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आमचं नाव केली गेलेली आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही जाऊन भांडणार आहोत. पण त्याच्यासाठी नुसतं जाऊन भांडणं हा उपाय नाहीये. त्याच्यावरती उपाय हा आहे की तुम्ही सगळीजण एकत्र घेऊन गप्पशीवरती चर्चा मारा आणि बहुमताने निवडून द्या. आमचं पॅनल ज्या वेळेला येईल त्यावेळेला पहिल्या मीटिंगमध्ये त्याची जी काय पूर्तता करायची असते विजयी म्हणते त्या सगळ्यांच्यात पहिलं काम आमचं हे असेल की जेवढे सभासद ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांच्याकडे पावती आहे पण कार्ड पण आलेलं नाहीये किंवा कार्ड आहे अजून सभासद आहे पण मतदानाचा हक्क नाहीये, या प्रॉब्लेम कायमस्वरूपी काही ना काहीतरी तोडगा काढणं हे आमचं पहिलं काम असतं. आपण तुम्ही प्रश्न विचाराच. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा एकदा नमस्कार करते आणि धन्यवाद देते. तुमच्या सगळ्यांना हितचिंतक आहात असं मी मानते, शुभेच्छुक आहात आणि सर्वसाक्षी परमेश्वराच्या कृपेने आणि तुम्ही सगळ्यांच्या कृपेने मी बिनविरोध निवडून आलेली आहे. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देते आणि अर्थात श्रीमती नीलम शिर्के सावंत यांनाही धन्यवाद देते कारण त्याचा फॉर्म आम्ही घेतला म्हणून माझी बिनविरोध निवड झाली. पण तरी सुद्धा जर मी त्या रिंगणात उतरले असते आणि त्यांना मी स्वतःही सांगितलेलं की तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर तुम्ही जर उभे राहा माझ्या विरोधात. कारण निवडणूक कशासाठी असते? मतदारांसाठी असते आणि एका स्पोर्टिंग स्पिरिटने आपण ती लढायची असते. 2016 मध्ये माझ्या विरोधात मोठी मोठी नावं होती. निवेदिता सराफ होत्या, पूजाताई सावंत पवार होत्या, नंतर दीपाली सय्यद होत्या, अजून दोघी होत्या. तर त्यांच्याबरोबर मी सभांमध्ये सुद्धा गेले, सगळ्यांशी पर्सनली भेटले आणि कॅनव्हसिंग करून प्रचार करून ते त्यातून निवडून आले. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे त्याला मोठी फरक नाही. पण परमेश्वराची इच्छा होती आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या म्हणून त्या सर्व घडून आले. त्याबद्दल मी स्वतःला अतिशय धन्यवाद समजते आणि त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. आणि त्याचबरोबर जरी मी बिनविरोध निवडून आले तरी सुद्धा मी त्या आनंदात आहे आणि संतुष्ट आहे असं नाही. कारण पॅनल निवडून आलं पाहिजे. चित्रकर्मी हे जे 14 उमेदवार ज्याची निवड सतीशजी, महेशजी, पितांबरजी, विजयजी या सगळ्यांनी मिळून बांधली ती बोट आणि ती बोट बांधणं सुरू झालं आणि ती बांधून आशेकरजीसाठी किंवा आनंद काळेजी ज्यांनी भरघोस काम केलेलं आहे, खूप योगदान केलेलं आहे. तसंच आपले बिडकरजी आणि आपले अनिल सुतारजी बरीच नावं आहेत. म्हणजे सगळ्यांची नावं आणि आपले मुंबईचे गणेश जडेकर, विजय राणे हे सगळे ह्याच्यात सामावले गेले. हा वेगळा आनंद आहे. तर तुम्हा सर्वांना माझी अशी जाहीर विनंती आहे की 7 तारखेला तुम्हाला माहितीच आहे 7 जून 2026 मतदान आहे. त्यामुळे सर्व सभासदांना आणि पत्रकारांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे, जे मेंबर्स आहेत आणि मला माहिती आहे बरेच मेंबर्स मला भेटतात, जसं आता तुम्ही तुमचं दुःख व्यक्त केलं ते आमच्या बरोबर आहेत, पण तरी सुद्धा त्यांचं मत आम्हाला मिळू शकत नाही आणि ते स्वतः वंचित आहे. जर लाईव्ह पेपर याच्यापासून वंचित राहू शकतात तर अवर्गाची कार्य म्हणजे कहाणी असेल हे आपण समजू शकतो. पण असं नाही व्हायला पाहिजे. जर आमचं पॅनल तुम्ही निवडून गेलं सगळ्यात आधी एजंडावर हा एजंडा असला पाहिजे. सगळ्यात आधी यांचा अंतर्भाव
त्या वोटिंग लिस्टमध्ये वोटर्स लिस्टमध्ये झाला पाहिजे आणि हे मुख्य काम असेल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या महामंडळाचा निधी हा वाढला पाहिजे, कारण निधी वाढला तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. कारण बऱ्याच गोष्टी फायनान्समुळे अडतात कुठल्याही क्षेत्रात. तर तो आपला निधी कसा झाला इतकी वर्ष माझे 9 करोड होते ज्याचा आपण सगळे प्रॉपर्टीज घेतल्या, हा सगळा सभासदांचा पैसा आहे. कारण आपल्याला तुम्ही चॅरिटी करून मध्ये घेतं, जसं अल्ला तरींनी 9 लाख दिले मध्ये. आजच आम्हाला कळलं की आपले सूर्यकांतजी पांढरे स्वर्गीय त्यांच्या ट्रस्ट मधून आपल्याला 3 लाख आलेले आहेत मागच्या वर्षी. तर असंही जे आपल्याला मिळतात, हा जो फ्लो आहे तो येतोच आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. पण मुळात हा जो पर्पज किंवा निधी गोळा होतो तो सभासदांच्या स्वतःच्या पैशात होतो आणि त्या त्यांच्या सभासदांच्या बळकटीत होतो. तर हा आपण प्रॉपर्टी घ्यायची किंवा मुंबईचे सभासद म्हणतील नाही आम्हाला हे पाहिजे, वास्तू पाहिजे, त्यामुळे आपण घेऊया ऑफिस. कोल्हापूरचे म्हणतील आम्हालाही पाहिजे, पुण्याचे म्हणतील आम्हालाही पाहिजे. असं करून 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 सगळ्यात आता पुण्याला ऑफिस आहे असे सांगितले, मी मान्य करते, ते घरी जाणार नाहीये, चांगलीच गोष्ट आहे. पण 2 ऑफिसेस घ्यायची गरज काय होती? तिथे आता ते 2 ग्रुप्स तसेच पडून आहे मग तर ते खरं विकले गेले पाहिजे अशा मताची मी आहे. त्याच्यामुळे आपला निधी वाढू शकतो. कोल्हापूरचं आपलं चाललंय ना ऑफिसमध्ये काम. तर हा जो मोठा हे जे मोठं ऑफिस घेतलं गेलं त्या फर्निचरवर बरेच मला काही खर्च झालेला 10 लाख किंवा 11 लाख ते सँक्शन झालं होतं. प्रत्यक्षात खर्च किती झाला ते बघणं महत्वाचं आहे. पण त्या खर्चाचा उपयोग झाला का? काही नाही झाला. त्यामुळे ते जर सभासदांच्या चांगल्यासाठी वापरले गेले असते, त्यांच्या हितासाठी वापरले गेले असते तर एक विधायक गोष्ट झाली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. आणि मध्ये एकनाथजी शिंदे जेव्हा सीएम होते तेव्हा त्यांनी सगळ्या सभासदांसाठी एक मीटिंग ठेवली होती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये. तेव्हा मी त्यांना विनंती केली की मी 4-5 वर्ष फिल्म सिटीमध्ये काम करते, तर सभासदांसाठी तिथे 12 नंतर किंवा रात्री 2 नंतर काही सोय नसते. तर त्याच्यानंतर त्यांना चालत मेन गेट परत यावं लागतं आणि तिथून त्यांना रिक्षा करावी लागते. कधी त्यांना मिळत नाही. तिथे बिल्डिंग मिळत असतात मोकाट, तिथे श्वापद असतात, तिथे बरेच जनावर असतात. तर ह्यांच्यापासून सुद्धा धोका आहे. तर आता तिथे अर्थात मोठा हायवे होतोय, त्यामुळे 4 वर्ष तरी तिथे काही बस वगैरे होणार नाही, म्हणजे त्याचा ती सुविधा आपल्याला उपलब्ध होणार. तर ती अशी जी कामं असतात ती आपल्याकडनं झाली पाहिजे. अखेर भारतीय चित्रपट महामंडळाकडून म्हणजे त्याची सूचना निदान. कारण राजश्रय हा मिळालाच पाहिजे. राजश्रयाशिवाय काही शक्य नसतं. कारण बऱ्याच गोष्टी आता जे GRच्या संदर्भात आपलं नाव जे काढलं गेलं पाहिजे, NOC आपली लागत होती निर्मात्यांना, कारण त्यांचं शेवटी सगळ्यांचे पैसे दिले गेले आहे की नाही हे आम्हाला निर्मात्यांना विचारू शकत होतं. तो आपला काढून घेतला गेला पाहिजे, याच्यावर काम झालं पाहिजे. तर ही विधायक कार्य जी आपल्या हातातून झाली होती आणि जे हक्क आपल्याकडे गेले ते परत मिळवणे हा मोठा एजंट आहे. बस एवढंच मी मला सांगू इच्छिते. आणि मोठ्या संख्येने तुम्ही मतदान करा. सगळ्यात मतदान करणे जे मेंबर्स आहेत अर्थात 35,000 मेंबर्स आहेत, पण 3,000च मतदार आहेत किंवा त्या 3,000 मधून लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आहे ते अजूनही कमी असतील आणि शेवटी मतदान सुद्धा बऱ्याच त्यांनी कमीच होतं. पण तुमचं जे मत परिवर्तन झालेलं आहे ते मत परिवर्तन आम्हाला दिसून द्या. तुम्ही विचार करा की अखिल भारतीय चित्रपट महामंडळासाठी सभासदांसाठी काय हवं. तुम्ही सुद्धा तुम्हाला मी वेगळं सांगायची काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही मतदान केंद्रावर गेल्यानंतर अतिशय विचारपूर्वक आपलं मत द्या, ते वाया घालवू नका. आणि आमच्या चित्रकर्मी पॅनलला या 14 उमेदवारांना जे अतिशय लायक आहे त्यांना तुम्ही निवडून द्या. आता बघा विशेष की माझ्या समवेत आहे ते बिचारे म्हणजे त्यांच्याबरोबर जे काही झालं कुठे देखील झाले असं मी म्हणेन. राजकारण असा शब्द मी वापरणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म आहे तो पोचलाच नाही योग्य वेळेला आणि त्यांना कळेपर्यंत ते मुंबईत होते, फॉर्म कोल्हापुरात होते, ते करणार तुम्ही काय होते, ते अगदी होण्याविषयी करणार तुम्ही काय होते आणि कोण तिडकीने ते व्यक्त झाले
सोशल मीडियावर जे काय आहे त्यांनी बरेच रस्ते व्यक्त झाले, सगळ्यांना कळली त्याची कैफियत. तर त्यांच्यासारखा एक लायक अभिनेता, एक मोठा स्टार आणि एकेकाळी अध्यक्ष असलेला मोठा अभिनेता तो आज वंचित होतो, याच्यासाठी शोकांतिका नाही. आणि तरी सुद्धा ते आज प्रचाराला उभे आहेत. त्याच्यासाठी मी करते प्रत्येक ठिकाणी मुंबईला इतकी एनर्जी वेस्ट करायची काय, त्याला शूटिंग काही आहे. आता तुम्ही म्हणणार बरेच कलाकार वंचित आहेत. सचिनची सारखा मोठा स्टार म्हणे याच्यावर आला निवडणूक केंद्रावर आणि असं कळलं त्याला की त्याचं नावच नाही राधा बोलला, तुम्ही काय बोलता. त्यामुळे हा विरोध नाही का मोठा, तर हे तपासलं केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांचा पण काम आहे. तर त्यांना आपण खडे सुनावं तर तुम्ही मला निवडून द्या अशी मी तुम्हाला विनंती करते. आता तुमच्या विचाराला उत्तर द्यायला मी सज्ज आहे. मी किंवा विजयजी किंवा आम्ही सगळेच फक्त एकच विनंती आहे, एकाच कलाकाराला किंवा एकाच उमेदवाराला प्रश्न विचारू नका, ते आपण वाटून घेऊया. म्हणजे सगळेच व्यक्त होतील, सगळ्यांना आपले विचार मांडण्याची एक संधी मिळेल. कुठेही माहीत होतं की 2016 मध्ये मतदान झालं की पहिल्यांदाच फिल्म इंडस्ट्रीच्या राजकारणात आले. हे केवळ कोणामुळे, सतीश रणदिवे, पितांबरजी काळे यांच्यामुळे मी म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कारभारात पडले असं मी म्हणेन. कारण हे काय मेन स्ट्रीम राजकारण नाहीये, मुख्य प्रभागामध्ये राजकारण नाहीये, हे आपला एक ट्रस्ट आहे, न्यास आहे, त्याचं एक गव्हर्नन्स आहे सरकार बरोबर. तर हे जे वंचित झालेले आहे त्यांच्याबरोबर माझं ऑफकोर्स मी त्याच्याबद्दल दुःख काय केल्याशिवाय दुसरं काय करू शकतो. 2016 मध्ये कारभार समजायला मला 2 वर्ष गेली. एकदम समजत नाही ना, आईच्या पोटातून शिकून पुढे येतात का. आणि मी इतकी वर्ष फक्त ऍक्टिंग करत होते, मी हे सगळं कारभाराला लक्षच घातले नव्हतं, ऐकत होते, मत देत होते आपलं, मी आजी सभासद होते. पण जेव्हा आपण त्याच्यात आपलं लक्ष घालतो तेव्हा आपल्याला कळतं की हे असं घडतं आहे, की अशी पद्धत असते किंवा जे काय ते तेव्हा असं शिकायला लागते. आणि याचं सगळं श्रेय मी सतीजीला देते, पितांबरजीला देते आणि मला खूप आनंद आहे. तर हे तेव्हा मला सुचलं की तेव्हा मला माहितीच नव्हतं की किती लिस्ट आहे, किती समस्या आहे, हे मला हळूहळू नंतर कळायला लागलं. आणि आपल्याला पारंपरिक झाले असं नाही की गेल्या 10 वर्षात आपण आपल्याकडनं पुढे सुद्धा झाले, कारण त्याला मी साक्षी होते, मी त्या कमिटीमध्ये होते. आणि या वेळेला मी या परत एकदा उमेदवारीमध्ये यायचं कारण मुख्य कारण म्हणजे महेशजी तुम्हाला मी खूप कृतज्ञता व्यक्त करते. त्यांचा मला फोन आला, माझा वेगळा विचार नव्हता की त्यांना फार कमी काळ होता. अचानक असं झोपेतून उठल्यानंतर आणि 7 तारखेला निवडणूक आहे आणि प्रचाराला किती त्या आता शुभेच्छा बरोबर प्रचार करायचा. आपल्याला असं वाटतं की व्यवस्थितपणे प्रचार करायला पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे, सगळ्या सभासदांना आपण 1 to 1 घेतलं पाहिजे अशी आपली इच्छा असते. पण त्याचं कारण म्हणजे त्याच्यानंतर सतीशजी पितांबरजी आम्ही सगळे भेटलो आणि विचार विनिमय केला. त्याच्यानंतर आम्ही कारण मला इच्छुक नव्हते आणि ते त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. तर जसं मी आता म्हणतो तुम्हाला निवडून दिलं मुख्य एजेंडा हाच असणार आहे. तुमच्या शंकेचं निरसन झालं की हे मला माहिती नाही, पण तेच माझं त्याला प्रामाणिक उत्तर आहे. जे मी तज्ञ नाही याच्यावर माझा अभ्यास नाही, मी प्रामाणिकपणे सांगते. तंबू नावाचं थिएटर असतं हे मी अलकाताईंकडनं ऐकलं. अलकाने मला सांगितलं अगं वर्षा काय वेगळी एक मजा असते, ते मी माझे पिक्चर तिकडे जाते आणि तिकडे इतके सुपरहिट होता आणि इतकी गर्दी होते असं की मला 15 वर्षांपूर्वी 20 वर्षांपूर्वी सांगितलं वगैरे. मला आश्चर्य पडलं म्हणजे असं असतं एवढं यश तंबू थिएटरमध्ये. त्याच्यानंतर मला वाटतं एक सिनेमा सुद्धा त्याच्यावर आला होता तशाच काही नावाचा टुरिंग टॉकीज. तर हे टुरिंग टॉकीज आहे. तर याच्यावर तुम्हाला सांगते एक सुशील आता मी त्याचं नाव विसरले, दिल्लीचे आहे ते. आपल्या गोवा फिल्म फेस्टिवल तुम्हाला माहिती आहे, गोवा हे परमनंट व्हॅल्यू झाली आहे, ही गोव्याची आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. तिथे ते सुशील जे आले आणि त्यांनी तिकडे एक
एसी तंबू थिएटर उभं केलं. एक उदाहरण आहे, म्हणजे दिसाचं द्यायला सगळ्यांना उदाहरण द्यायला. तिथे मी बाहुबली पिक्चर पाहिला त्या तंबू थिएटरमध्ये, एसी तंबू थिएटरमध्ये. तुमच्याकडे कुणी तो पाहिला अनुभव घेतला असेल अशा प्रकारचा घेतला असेल, हे घेतला असेल की नाही हे मला माहिती नाही, पण तो मी अनुभव घेतला. स्टिरिओ साऊंड म्हणजे इतका डॉल्बी साऊंड सकट तो मी अनुभव घेतला, इतका सुंदर म्हणजे. आणि पाऊस पडो की त्याच्याशी बोलते त्याच्यानंतर, तेव्हा मी महासंगणकावर नव्हते, तर मी त्यांना विचारलं कसं ती ना ट्रकमध्ये ते अपलोड करतात आणि ती गावोगाव फक्त त्यांना एक मोकळं मैदान पाहिजे असतं, मोठं मोकळं मैदान. पाऊस असो, गारा पडू दे, काही पडू दे, ते तंबू थिएटर तिथे उभं राहतं. अर्थात त्याचं भाडं जास्त असेल, ते मराठी चित्रपट एक चांगला पर्याय आहे, पण तो इथे चालणार नाही. त्याच्याबद्दल त्याने मला वाटतं मराठा परिषद घेतली, कुठेतरी नागपूरमध्ये जेव्हा विंटर सेशन होतं तिथे सुद्धा प्रेझेंटेशन केलं, पण त्याचं पुढे काय झालं ते मला माहिती नाही. आणि या बाबतीत जरूर म्हणजे असा जर एक पर्याय मिळाला तर काय गरज आहे मल्टीटेस्टची, काय गरज आहे. आणि हे जे टुरिस्ट टॉकीज आहे थोडस महान टुरिस्ट टॉकीज असेल, पण हा एक चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण एक अनुभव मिळतो. म्हणजे टुरिस्ट टॉकीज मध्ये सुद्धा काही मर्यादा मिळू शकतात, इथे काहीही मर्यादा नाही. जसं तुम्हाला एखाद्या फिल्म मध्ये डॉल्बी साऊंड सकट तो चित्रपट दिसतो तसा तो मला त्या थिएटरमध्ये दिसतो. आणि हे टुरिस्ट टॉकीज जे आहे एसी सकट आणि चांगल्या डॉल्बी साऊंड सकट याच्या बाबतीत नक्कीच ते सुशीलजी जे आहेत दिल्लीचे, त्यांना आम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू. तर तुमच्या ह्या प्रश्नाला माझं किती उत्तर आहे. तर थोडासा महागडा पर्याय आहे, पण तो चांगला पर्याय आहे. जर क्लब करून जर आपण त्याच्याबद्दल वर्गणी जमा केली अशा पद्धतीने आपण आपले विचार दाखवू शकतो. अशा प्रकारे कोणाचा निवडणुकीचा अधिकार डावचेल आणि त्यांच्यासाठी मध्ये काम करायचे आणि 42% झालीच. आणि तुम्ही सगळ्यांचे काम केले, त्यामुळे सगळ्या गोष्टी थोडीशी माहिती आपल्याला जी माहिती नवीन निर्माता, नवीन लेखक, नवीन कलाकार त्यासाठी हे माझे काम झालं. त्यामुळे मला काय करायचं ठीक आहे, माझ्या विचाराची संविधानाची इतिहास त्यामुळे घ्यायचं नाही. आज मला कुठेही फॉलो केलं नाही, पण सगळी भावनेमध्ये फरक सांगतो. त्यात आलो काय बिलकुल नाही. माझा राग फक्त निघाला त्या माणसाला 10 वर्ष दिली काही केलं नाही. त्यामुळे बाकी काय शकतो की मी बसतो, तुम्ही बसा आणि नवीन मंडळी आहे. आपण सर्वज्ञ आपण जर महाराजात नसू तर महाराज काहीच होऊ शकत नाही असं काही नाही. जे काय धावत नाही खूप चांगली आणि खूप हुशार लोक जगात आहे. सातारा मुंबईच्या सगळीकडे आपण नाव किती वेळ का काय नाही काय काय कारण तसे या 3,000 भटकाय नाही. हिंदी मुंबईच्या मुंबई सातारा तिकडे काही होईल हे व्यवस्था काहीही करू शकतो. म्हणजे आठव्या दिवशी मला माझ्या घरात दुसऱ्या दिवशी माझ्या काय करू शकतो. माझा केलेच नाही खरी परिस्थिती तो मी केलं काय एवढं किती प्रश्न मराठी किती प्रश्न किती असंख्य पाहिजे. पहिले महावळ वेगवेगळ्या इस्त्री करतात सांगलं जातं तर महावळ विचारतात त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि सगळे फायनान्शियल
म्हटलं काय आमची एक वर्ष आहे त्याच्यात मंदिर आहे सर पूर्वी प्रत्येक सभासदांना मिळत होता, पण 10 वर्षात ह्या प्रत्येक सभासदांना मिळाला नाही. पण इथून पुढे तरी आपली बॉडी 100% येणार. पण इथून पुढे सुधारणा झाली पाहिजे हे आमचं सक्षम त्यांचा प्रभाव झाला हे काही चुकलं नाही तर ती समोर बसण्याची नाही मला ते भावना की हे परिस्थिती येणार नाही का भांडण समजलं आपल्याला काय बोलतोय व्हॉट्सअप काही नाही काही नाही मी फोन पण करणार नाही समोर समोर विषय बोलतो तेव्हा नाही सगळी मंडळी छान आहे त्यामुळे या तुमच्या सांगून सुद्धा चित्रकारांनी पॅनलला वोटिंग करा आणि आमची इच्छा आहे कप पाशी धन्यवाद. ऑफिस कार्यक्रमाने मुंबईत ऑफिस चालू असल्यामुळे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. आपल्यातलाच एक कलाकार ज्याचं नाव मिळवलं नाही त्याचा अचानक रात्री 11-11:30 वाजता राहिलेला डिमार्ट ऍक्सिडेंट झाला. आम्ही सगळे मुंबईत शूटिंग करतो. त्याचा मला फोन आला त्याच्या भावाचा की असं असं झालेलं आहे. त्यावेळेला पहिलं नाव डोक्यात आलं ते डॉक्टर कोळीच आहे. डॉक्टर कोळीने फोन केला. आय थिंक 11:30-12 पेक्षा पण जास्त वेळ झाला असेल आणि त्या डॉक्टर कोळी सांग देशपांडे बोला ते म्हणजे आम्ही दोघं चाललोय कुठे ऍड्रेस आहे ते सांग. ती दोघं जण त्या 11:30-12ला मी फोन केला त्यानंतर 5व्या मिनिटाला त्या गाडीपाशी होती. ती डायरेक्ट दोघेही दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30-4 नंतर घरी गेली. हे कुठेही ऑफिसवर मला काम नाहीये किंवा फक्त मैत्रीसाठी. बरं त्या माणसाने मला प्रश्न विचारलेला होता तसाच की साताऱ्यात आपलं कोण आहे. तरी अशा पद्धतीने काम करणारा माणूस ज्याच्यावरती कसं काय कोण करू शकतो त्या टायमिंग वरती तुम्ही ऑफिस चालवत नाही त्याला कधीही फोन करा. डॉक्टर कोळीना आम्ही काही वेळेला त्रास दिलेला आहे. खरंच मला जो वाईट वाटतं पाचगडीमध्ये पण आम्ही शूटिंग केलं देशपांडे पण दिलेलं तर ते पर्सनलवरती नको झालं. पर्सनलवरती झालं तर खूप प्लस मुद्दे आहेत डॉक्टर कोळीच्या बाबतीत देशपांडेच्या बाबतीत. त्या व्यक्तीकडे आहे तो सरसरता उत्साह ते त्यांच्यावर जे आरोप झाले ते मला अजिबात मान्य नाही. कारण साताऱ्यामध्ये अनेक कार्यक्रम 2018 मध्ये 17 मध्ये जे घेतले स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून त्यांनी केलेले आहेत आणि ते ऑफिस उडत नाही. आता आपण सगळे आपलं सगळं काम सांभाळून हे काम करतो ना हे ऑनररी काम आहे ना. आम्ही सगळे आमचे सगळ्यांचे व्यवसाय पण चालले पाहिजेत ना साईडवर जाईल ट्रस्टचं काम करणार 24 तास तर ते रोज ऑफिस उघडत होते आणि अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर झालेले मला काही मान्य नाही. ते खूपच कुणालाही काही बोलायचं त्या आरोपाचे कुणाचे आरोप मला काहीच अर्थ नाही. आणि आता हे सभासद बोलले तुमचं नाव काय सुरेश फाळके. छान हा पॉईंट उचलला आणि अहवाल हा मिळालाच पाहिजे प्रत्येक सभासदाला जेणेकरून त्याच्यावर चांगला अभ्यास करून तुम्ही एशियाला हजर राहू शकता. आणि तिथे मग तो गोंधळ उडत नाही. तिथे मग तो असंतोष व्यक्त असं होतो जसं लास्ट एशियन मध्ये झालं तो असंतोष होता त्याचा उद्रेक होता. कारण अहवाल न मिळाल्यामुळे तुम्हाला कळतच नाही काय चाललंय ग्रुपवर सगळ्या म्हणतात काय काय चाललंय हा काय विषय आहे मला पूर्णपणे ते समजलं पाहिजे. आणि हे असं चाललं असेल तर यात काही हे करण्यात हशील नाही म्हणून आम्ही बिलकुल मला तो विचार काढून टाकला होता. अरे बाबा कोण करतात ते कारभार बोलू दे नाममात्र पुनतिका बोर्डावर नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. पण बऱ्याच सभासदांचे अवनाम होऊन आले अहो इथं इलेक्शन बिनविरोध करायची चाललेली आहे. तर तुमच्याला त्या जुन्या संचालकांनी किंवा लोकांनी ज्या इंडस्ट्रीत बरेचसे 40-50 वर्षे काढले त्यांनी काहीतरी विरोध केला पाहिजे असं काही सभासदांचे बोलायला की अशा ग्रुपमध्ये महेश देशपांडेंचाही मला फोन आला होता. तसे कोल्हापूरचे निर्माते जे विजय शिंदे त्यांनीही फोन केला. असं तुम्ही आपण सगळे काहीतरी करूया आणि मग आम्ही तो मूड बांधण्याचा प्रयत्न केला. वर्षादांची आपल्याला साथ मिळाली आणि हे एक तुमचा पॅनल करण्याचा आम्ही प्रयत्न केला चित्रनिर्मिती होणार. नंतरच्या पूर्ण आनंद काळे मास्टेकर या लोकांची आम्हाला साथ मिळाली आणि हा आमचं पॅनल
पूर्ण शक्तीनिशी उभा आहे. आता आम्ही काय करणार आहोत या करूनच दाखवू. खूपच जाहीर मंडळामध्ये बोलण्याचं मी सांगण्यात काय होशील नाही. फक्त एवढं निश्चितपणे जी महामंडळाची जी गेल्या 7-8-10 वर्षाची काय भांडण कंटाळ आणि ही जी काही चेतू झाली, जी प्रतिष्ठा होती ती सगळी धुळीला मिळाली. ती प्रतिष्ठा परत महामंडळाची विश्वासार्हता मिळवून देण्याचा आमचा कार्यक्रमाचा सगळ्यात पहिला प्रयत्न असेल. ही वाटलं पाहिजे अरे महामंडळ आहे चांगल्या पद्धतीनं आता काहीतरी आशा निर्माण करण्यासाठी एक चित्र उभारण्याच्या जे आम्हाला करता येईल ते आम्ही घेणार आहे. आता उरला प्रश्न यांचा होता की सभासद बरेचसे मतदानापासून वंचित झाले. त्यालाही कारण हेच आहे की महामंडळाच्या घटनेनुसार ब वर्ग सभासद झाल्यानंतर तो अ वर्गात जाण्यासाठी त्याचा फॉर्म तपासला जातो, त्याचा एक्सपिरियन्स बघितला जातो आणि नंतर अ वर्गाची यादी केली जाते आणि जनरल याच्यामध्ये कार्यकारिणीच्या मीटिंग मध्ये ती पास केली जाते आणि मग त्याला अ वर्गाचा दर्जा मिळतो आणि त्यानंतर तो मतदानाला पास होतो. पण इथं 5-6 वर्ष जर कार्यकारिणीची मीटिंग होत नसेल तर घटनात्मक दृष्टी ते अ वर्गामध्ये जाणारच नाही. इतका सगळा अधोगतीचा प्रकार झाला आहे आणि या सगळ्याला कुठंतरी आपण जर असा प्रयत्न केला पाहिजे. आता काय करतात ते करू दे म्हणून गप बसणं हे म्हणजे आम्हाला ते म्हणजे खूप मनाला जिवारी लागलं असतं. जी काय महामंडळाची झालेली चाललेली अवस्था ती बघत राहणं हे काय खरं नव्हतं. म्हणून आम्ही चला आपण पॅनल करून काहीतरी आपण या गोष्टीला जरासं बिनविरोध बोलू द्यायचं नाही. सभासदांच्या मतदानाचा हक्क जो आहे तो हिरावून घ्यायचा नाही. निवडून कोणी येऊ दे त्यांनी त्याच्या संसदीला स्मरून जे काय मतदान करतील. पण माझी तुम्हाला कळण्याची विनंती आहे आमचं जे काय चित्रकर्मी जे पॅनल आहे ते खरे चित्रकर्मी आहेत, त्यात राजकारणी कोणी नाही. अगदी या व्यवसायाला आपलं परस वाहून घेतलेले सगळे लोक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपली संस्था ही त्या व्यावसायिकांचीच चित्रकर्मी लोकांचीच व्हॅल्यू पाहिजे तरच आपली संस्था काहीतरी वाटचाल करू शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या चित्रकर्मी पॅनलला तुम्ही मतदान करावं. आमची बशी ही चिन्ह आहे त्यामुळे सगळ्या पॅनलला बहुमताने द्या. आपण हे चित्र बघूया. धन्यवाद. उत्तर मिळालेलं आहे मला कॉमेडी करायला लागले त्यामुळे 14 आता ती मी करणार नाही बघायला ती सभासदांनी करायची तर हे सभासद कारण ते सुज्ञ आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि ते विचारपूर्वकच मत देतील आणि आपलं मत ते वाया घालवणार आहे. चहा पिते पर्सनली पण त्याच्यात कॉफी घेतली त्या गोष्टी करू आता. आणि अभिषेक शिंदे मला सुद्धा मला बोलायचं आहे. ते नेहमी हसत असतात. आपल्याला एकदम ठामपणे वाटतं ना कमिटीमध्ये ते अनुभव आहे आपल्या डिपार्टमेंटचं मत जे आहे ते आणि एवढे झाले पाहिजे पैसे त्याचे एवढे वाढत पाहिजे असं वगैरे ठामपणे बोलत असतात. बरोबर मी बायकोची स्टँडवर पार्ट 1 आणि पार्ट 2 पिक्चर केला आहे त्यामुळे ती आमच्या मॅनेजरमध्ये आली याचा मला खूप आनंद आहे. जी आहे आणि आणि पुण्याच्या विलेजची आहे विजयजी आहे सगळ्यांबरोबर सगळ्या आम्ही गणेश तळेकर जो नेहमी तो पण हसत असतो सगळ्यांना खूप तो पब्लिसिटी वगैरे देत असतो त्यामुळे आम्हाला पब्लिसिटी चांगली मिळाली. आल्यानंतर याची 100% चांगली आहे. तर तुम्हाला तुमच्या बद्दल उत्तर मिळालं तर पिकांवर तुम्ही व्यक्त झाला. आम्ही जेव्हा महामंडळामध्ये सिनेमाची नोंदणी करायला जातो त्यावेळेस 7 महामंडळ असतात वेगवेगळ्या प्रकारचे शिफारस वगैरे बरंच काय असतं. आणि ज्यावेळेला आम्ही इम्पामध्ये नोंदणी करायला जातो इम्पामध्ये फक्त 2 फॉर्म असतात. दुसरा फरक आहे की मला चित्रपटाची नोंदणी करण्यासाठी कोल्हापूरच्या ऑफिसला जावं लागेल, पुण्याला जावं लागेल, मुंबईला जावं लागेल. इम्पामध्ये नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन करू शकतो. तर मला चित्रपट महामंडळाला सुचवायचं आहे की जी पुढची बॉडी येईल तुमची तर ह्या ऑनलाईन प्रक्रिया सुरू ठेवा जेणेकरून आपण ट्रॅव्हलिंग वाचेल प्रवास कधी सोपून येतं. आणि त्या ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर काय होईल की घरातून पण माझा फॉर्म फिलिंग करू शकतो, माझं कार्ड फिलिंग करू शकतो, मी ऑनलाईन पैसे भरू शकतो आणि ऑनलाईन आपण जेव्हा पेमेंट करतो ट्रान्सपरन्सी राहते त्याच्यामध्ये. आपण करायचा प्रयत्न केला होता. बरोबर. आता पुढच्या वेळेला नक्की होईल. पुढच्या वेळेला
आणि टेक्नॉलॉजी खूप माणसं आहे इंटेलेक्च्युअल खूप पण थिएटर मिळत नाही, मल्टिप्लेक्स मध्ये मिळत नाही. आपण तंबूचा पण विषय झाला. तंबूचा विषय हा परत होणार नाही, कारण तंबूमध्ये तेवढ्या फॅसिलिटी आपण देऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की आपण मराठी सिनेमाला जसं 40 लाख 30 लाख वगैरे अनुदान मिळतं ना, तसं नवीन मराठी चित्रपट गृह बांधण्यासाठी शासनानं अनुदान द्यावं. अशी काही योजना आणता येते बघा. कारण मी ज्या महाखातावर तालुक्यात राहतो, आमच्या 2 तालुक्यांकडून एकही थिएटर नाही. तर अशा ठिकाणी समजा 50 लाख रुपयाचं अनुदान शासनानं दिलं आणि ते थिएटर फक्त मराठी सिनेमासाठी चालावा अशी अट्ट घेतली, तर मराठी सिनेमाला सहजासहजी सिनेमे लावण्यासाठी थिएटर उपलब्ध होती. यासाठी चित्रपट म्हणून पुढे करण्यात आलं तर ते करावं. शासनाला सबमिट केलेलं होतं त्यावेळी पण महामंडळाचा सपोर्ट मागितलेला होता. ती स्कीम अशी होती की तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यावर आमचेच काही मित्रांनी स्कीम मांडलेली होती आणि त्याच्यात प्रयत्न करण्यासाठी महामंडळाचा पाठिंबा मागितलेला होता, पण ते काही गोष्टी झाल्या नाही. त्यांच्या स्कीम प्रमाणे जे एसटी स्टँड आहेत किंवा छोटे छोटे स्टँड आहेत तिथे खूप मोठी जागा अवेलेबल आणि खूप वेळेला लोक बसची वाट बघण्याकरता फक्त मराठी फिल्म रिलीज करण्याकरता त्या एसटी स्टँडच्या वरती किंवा बाजूला किंवा आतमध्ये एखादं थिएटर उभं करणं, ज्याच्यासाठीचं फंडिंग सरकार करेल आणि ते चालवण्याचं काम महामंडळातर्फे मार्गदर्शन करून काही जण करतील. जे अत्यल्प शुल्कामध्ये फक्त मराठी फिल्म्स तिथे दाखवले जातील असा एक प्रोजेक्ट होता. मी सांगितल्यानंतर आता मला स्ट्राईक झालं, कदाचित आपल्याला त्याच्यावर चर्चा करण्याची. प्रश्न नावाचा सुद्धा एक योजना होती. म्हणजे जवळजवळ 500 ते 550 महाराष्ट्र सबसिडीची योजना म्हणजे टॅक्स रिफंड योजना, त्याला पॅरलल योजना केली होती. पण दुर्दैवानं सरकार बाबू लवकर गेली आणि ती योजना पुढे चालली नाही. मग मध्यंतरीच्या आधीचा मुद्दा त्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा बाबा थिएटर्स व्हावे तेव्हा प्रत्येकानं प्रयत्न केलेला आहे, पण तो कार्यान्वित झाला नाही. तर आता सगळ्यात तरी थिएटर सुद्धा शासन सुद्धा प्रत्येक शासनाचं ते या गोष्टीची ती पुढे लक्षात घेऊन प्रत्येक जण म्हणतं थिएटर झाले पाहिजेत. आता वादाच्या आपण समजून थिएटर्स इकडे होत आहेत, जोडणी तत्व म्हणा किंवा शासनाने जागा घेऊन वगैरे थिएटर्स होते. पण खरी गरज आता काय आहे की प्रेक्षक जे घरात बसलेले आहेत थिएटर समजून त्या प्रेक्षक कसं थिएटर नाही हे थिएटर थोडं अभियान आपल्याला प्रेक्षकांचं निर्माण करणं गरज आहे. तर थिएटर होतील आणि प्रेक्षक येत नाही घरातच बसलेला असेल तर काय उपयोग. म्हणजे लोकांना पटवून दिलं पाहिजे थिएटर जो सिनेमा आहे तो जाऊन थिएटरमध्ये 100 500 लोकांच्या समूहात बसून शेजारी कोण बसला आपल्याला माहिती नाही. आपण आणि पडदा त्याच्याशी तद्रूप होऊन जी काय अनुभूती घ्यायची आहे ती केवळ थिएटरमध्येच मिळू शकते. आणि त्या अनुभूतीपासून आता ही पिढी तशी वंचित झाली ते बऱ्यापैकी. आणि ते आपण थिएटर जोड अभियान असंही काहीतरी आपल्याला करावं लागेल की जेणेकरून प्रेक्षक थिएटरला आला. बरं ते चांगला सिनेमा असेल तो बघू दे, पण थिएटरला कितीही चांगला सिनेमा असला तर थिएटरला येण्याचं प्रमाण कमी आहे. साऊथमध्ये ज्या पद्धतीनं आहे लोक थिएटरवर सिनेमावर प्रेम करणारे ते प्रेम आपण त्या भाषेवर करणारे आहे ते घडलं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आपला काय सगळ्यांच्या काय करता येईल आपण बघू. नवीन नाही सरकारचा दर्शन केलेलं आहे. आता एक असं छानपैकी प्रश्न विचारला की मुलींच्या धंद्याचं काय आणि त्याचं पाचवड समोर गेलं गेलं नाही असं मला वाटतं. म्हणून मी मला बोलायचं दुखतं तरी पण मी आता बोलतो. ज्या वेळेला चित्रपट निर्मिती करण्याकरता एखादा प्रोड्युसर येतो त्यावेळेला तो म्हणतो की सिनेमा करण्याकरता किती पैसे लागतात. एकेकाळी मी सांगायचो साधारणपणे 15-20 लाख रुपये सिनेमा, पण आता सध्या सिनेमा करायचा झाला तर 4 ते 5 करोड होईल. हा फरक पडलेला आहे. मग निर्माता दुसरा प्रश्न विचारतो की आम्ही 5-6 करोड लावतो याचे पैसे परत कसे यायचे हे सांगा. का आम्ही अशीच पुढे सांगायचे माणूस पैसे लावत नाही, त्याला काहीतरी मिळवायचे असतात, कमीत कमी घातलेले पैसे निघाले. तर हे करत असताना आम्ही त्यांना काय सांगायचं चित्रपटाचं उत्पन्न कुठून येतं. तर पहिलं उत्पन्न चित्रपट ग्राहक, दुसरं उत्पन्न एक क्लास म्हणून येतं, दुसरं उत्पन्न आकाशवाणी मधून पूर्वी घ्यायचे चित्रपट लावायला दूरदर्शन होतं, तिसरं उत्पन्न यायचं 16चं आणि चौथं उत्पन्न यायचं फिरून राहायचं.
आता टुरिंग टॉकीज मध्ये असं झाला की 16 बंद पडली. आता 16ची बिचत नसतातच लावत नाही, ती फ्री मिळायची. आता टुरिंग टॉकीचा धंदा जर म्हणाल तर टुरिंग त्याचा धंदा असा झालेला आहे की वाहनांची अत्यंत सोय झालेली आहे. नवरा बायको गाडीमध्ये बसतात, येतात, देवदर्शन घेतात, संध्याकाळी घरी जातात. टुरिंग टॉकीज करण्याकरता गाड्या असतात आणि त्या गाड्याला 8, 10, 15 एकदा दर्शन घेतात. पण दुसरी पण गोष्ट अशी आहे की तिथं येणारा टुरिंग टॉकीजमध्ये पूर्वी कुस्त्या घालायच्या, त्या कुस्त्या घालून बंद झालेल्या आहेत. त्यानंतर तमाशे यायचे, तमाशे तर बंदच झाले. पिंजर, मला एकाने सांगितलं तुम्ही पिंजरा पिक्चर काढला तुम्ही लोकांनी आमचा तमाशाचा जवळ झाला, असं रघुवीरने सांगितलं. तर या गोष्टी आहेत. तर टुरिंग टॉकीजचा काय हा प्रश्न आहे, टुरिंग टॉकीजचा वाहनांची झालेली व्यवस्था एक मुख्य, लोक घरी जातात. दुसरं कारण टीव्ही घरात आलेल्यामुळे सिनेमा पाहिजे तो टीव्हीतच पाहायला मिळतो. तिसरं आपण चिरपट घरात जातो सिनेमा पाहिल्याकरता. आता चिरपट घर तुमच्या खिशात आलेला आहे, मोबाईलवरती तुम्ही सिनेमा बघता, म्हणून तिथं टुरिंग टॉकीज पूर्ण संपलेलं आहे. आता सॅटेलाइट वगैरे यांचा धंदा ते पूर्ण संपलेले आहे आणि थिएटिकल बिझनेस पूर्ण कसा संपलेला आहे. पूर्वीच्या प्रकारे चित्रपट लावायचे ते एका किंवा 2 चित्रपट घरात लावायचे. आता चित्रपट घरामध्ये चित्रपट लावण्याकरता त्याला मोबाईल खर्च आहे. म्हणजे छोटी निर्मितीला लागतात, छोटी विचारांना पैसे तेवढे पैसे निर्मात्यांच्याकडे नसतात. मी स्वतः बऱ्याच निर्मात्याचे चित्रपट केले, निर्माण माझ्या समोर पण आहे आणि माझ्यापेक्षा चांगली माहिती सध्या गणेशला आहे. गणेश पण मध्ये त्याला सांगणार तू त्या लावलेला सिनेमा आहे त्याच्याबद्दल तू बोल. म्हणजे टुरिस्ट संपले, 16 संपले, थिएट्रिकल बिझनेस जो जास्त मोठ्या थिएटरमध्ये तिथं जावं, तिकिटाचे रेट 150-200, तिथलं खाण्याचे पदार्थ अत्यंत महाग. म्हणजे तिथं मराठी सिनेमा संपला, टुरिंग मध्ये संपला, 16 मध्ये संपला. घरता खाली छोटे छोटे थिएटर तिथं जाऊन किती उत्पन्न करणार. पूर्वी सिनेमाचं बजेट होतं 8 ते 10 लाख वेगळं, तर 4-5 करोड झालं. मराठी सिनेमाची आताची परिस्थिती अशी आहे की 50-40-50 लाखाची चित्रपट एवढी निर्मिती होत असतात तर ते पैसा ग्राहक येत नाही, लावण्याला पैसे नसतात. म्हणून पूर्वीचा धंदा वेगळ्या अर्थातून पूर्णपणे संपलेला आहे. आणि मला आता मी असं दोघांना विनंती करतो की प्रॅक्टिकली करतात लोक. गणेश शिंदे आणि दिनेश देशपांडे हे विश्वसनीय दर्दी माणसं आहेत. त्यांनी 2 शब्द खरं काय ते सांगावं. मी टुरिंग मध्ये सिनेमा पाहता झालेला दिग्दर्शक आहोत. मला टुरिंगचे प्रेक्षक काय आहे की मला चांगली कल्पना. गणेश तू आता खऱ्या अर्थानं खरं सांगणार. मी झाली आज अखेर 16 सिनेमा केली आहे. त्याची मला सिनेमा रिलीज झाला, लाडकी बहीण नावाचा सिनेमा झाला. एकदम कडे नावाचा सिनेमा झाला, एक मराठा नावाचा सिनेमा झाला, ते विजय पाटील सर होते. बरेच माझ्या सिनेमामध्ये बडी मोठी सुद्धा कारण असतात. सांगायचं म्हणजे साधारण 2004 मध्ये सुरुवात केली. आम्हाला सुरुवातीला ऑडिशनला जायचं होतं. ऑडिशनला 2000 रुपये फी होती. महेश कोपऱ्याचं ऑडिशन कोल्हापूरला. मला पैसे खूप लागत होती आणि घरची शिळी ती माझ्या मित्रांनी ऑडिशनला गेलो. खूपच म्हणजे खूप कष्टातून पुढे आलो आणि माझा सिनेमा लागला मध्ये महेश कोपऱ्यांचा सिनेमा होता, डॉक्टर सरांचा सिनेमा होता आणि सगळे सिनेमा 1 कोटी 1.5 कोटी रुपयाचे सिनेमा होते. आणि ऍक्च्युली झालं माझा सिनेमा 16 लाखाचा होता इथे. आणि माझ्या सिनेमा इन्व्हाइट नव्हती चित्रपती बसायला साईन करायला. मी काय केली, एक शेताच्या मित्राकडे मला पुढच्या सिनेमाचे होते त्या कोपऱ्याकडून त्यांना आमच्या सहाय्य करायला हव्या. आणि जे सिनेमा मी पब्लिकला बघायचं की हा सिनेमा का बघायला, तो सिनेमा का बघता, तर तेव्हा सांगायचं की बघायच्या मुलाचं किती हार केले किंवा काय. मी त्या गोष्टी त्या सिनेमात केल्या. तो सिनेमाचा वेगळी म्हणून होता. त्यावेळेस मी सिनेमाला 11 लाखाचा रिलीज केला. फक्त इतरी म्हणून आता तो कार्य केला सांगायचं तारखेला सिनेमा रिलीज केला. महाराष्ट्राकडे माझा 42 ठिकाणी सिनेमा रिलीज झाला. सिनेमा रिलीज करायला आता सध्या 52 लाख रुपये खर्च आला आणि
पब्लिक मध्ये तर पब्लिक थिएटरला बऱ्याच सिनेमा येत नाही. आता पॉलिसी सगळी चेंज झाली. आता एक दोन सिनेमाची नावं घेत नाही पण आता सिनेमा होतो आपण ते बुक माहिती हा सिनेमा हाऊसफुल झाला, तो हाऊसफुल झाला. परिस्थिती जे म्हटलं की वेगळीच असते. तर मग चॅनल वगैरे काय करतात, तिकीट बुक करतात आवडी आणि सिनेमा हाऊसफुल दाखवतात, जेणेकरून की आता जे सध्या पब्लिक सिनेमा बघायला हवा आणि लोक आली पाहिजे अशी पॉलिसी झाली. आणि सांगायचं म्हणजे सिनेमा करायचं म्हटलं तर खूप मोठं ड्रीम लागतंय. एक ड्रीम लोक मुलीचा लाभ परवडला, सिनेमाचा लाभ खूपच वेळ आपण सगळी आमची महामंडळाची बॉडी एकत्र आली आणि मी पण त्यांना सपोर्ट करायचं कारण म्हणजे मी पण माघारी घेतली. कारण मी निर्माता विभागात उभा होतो. बरेच लोक माझे पाठीच्या सध्या उभा राहिली. तर मला एक सांगायचं आहे, आपण कंपल्सरी ह्या पॅनलला मतदान का करायचं हे कोणाला काही प्रश्न केला की आजकाल प्रत्येक बोलण्याची वेळ गोष्टी झाल्या तर त्या थोडं झाल्याच पाहिजे. दोन वेळ झाली डॉक्टरी 5 मिनिटात कार्ड मिळतो, 6 मिनिटाचं कार्ड तुम्हाला 6 वर्ष लागतात. एक योजना जाहीर आज मला त्रास तरी फायदा पण झाला पण पाहिजे. राष्ट्रपती काळेसाहेबांचा सचिन साहेबांचा आदर्श गुन्हा घेऊन इतरपर्यंत पोहोचलो. त्यांच्या जीवामध्ये आम्ही माणसामध्ये उभं राहिलो. आज देवाचे सिनेमा करायची बरेच लोक सिनेमा करायचे चान्सेस मिळाले सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या निवडून द्यावं आपल्याला आपलाच आहे. जे काय प्रश्न आहे ते सगळे गोष्टी ते आपण सोडू आणि सगळी विजय करू. सगळे विषय आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि आम्हाला समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा.